चे प्रमुख पाहुणे डॉक्टर सरोदे, श्री सचिन शणोलीकरजी आणि उल्हास परांजपेजी यांना स्टेजवर येण्याची विनंती करतो. सगळ्यांनी खुर्च्यांवरती बसून घ्यावं. आपण आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आपल्या मंचावरती भारत माताचा फोटो ठेवलेला आहे. त्या भारत माताच्या फोटोला आपण माल्यार्पण अर्पण केलेलंच आहे. भारत माताला वंदन करून आपण आजच्या आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करू. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हळूहळू जो एक ज्वलंत प्रश्न आपल्यासमोर उभा ठाकला आहे किंवा ज्याच्यामुळे पुढचं महायुद्धसुद्धा होण्याची शक्यता आहे, असं म्हणजे पाण्याचं प्रश्न. आणि दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत चालली आहे, लोकसंख्या वाढत चालली आहे, ठिकठिकाणी कन्स्ट्रक्शनची कामं सुरू आहेत. आणि अशा वेळेला आपण जेव्हा बघतो की आपण समोर बघतोय की ही सगळी नवीन बांधकामं आणि ती पण 50 माळे 100 माळेचे टॉवर्स आपल्यासमोर उभे राहतात आहेत. आणि अशा वेळेला आपल्याला पाणी पुरेल का हा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभा राहतोय. आपल्या भारताचं हवामानाचं ऋतुचक्र असं बघत चाललं आहे तर आता आपण जसं म्हणतो की अल निनोमुळे पाऊस पुढे चालला आहे, यावर्षी आणखीन दुष्काळाची स्थिती आहे. अशा वेळेला पुढे किती काळ आपल्यासमोर उभा राहणार आहे आणि किती कठीण प्रसंग आपल्याला त्याला सामोरं जावं लागणार आहे, हे आपल्यासमोर खरं एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि अशा वेळेला असलेलं ज्या नैसर्गिक स्तोत्र आहे, जे पाणी आहे, त्या पाण्याची बचत कशी करावी. कारण मुंबईमध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्या ह्याच्यानुसार डेमोग्राफीनुसार किंवा तिथल्या हवामानाच्या बदलानुसार पाऊस तर पडत असतो. म्हणजे आपण असं म्हणतो की जून ते सप्टेंबर एंड, म्हणजे मी मुंबई महानगरपालिकेत आहे त्यामुळे आमचं कामाची जो समाप्ती आहे ती 31 मेला आम्ही काम संपवतो आणि मग परत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरुवात करतो. त्यामुळे आपण ऑफिशियली आपले हे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असे 4 महिने आपण पकडतो की आपल्याकडे छान धुवाधार पाऊस पडत असतो. आणि गेली काही वर्ष आपण असं बघतोय मुंबईमध्ये की पाऊस पडला की त्याची इंटेन्सिटी एवढी असते की एका दिवसामध्ये 250 mm 300 mm सुद्धा पाऊस पडलेला आहे. आणि आपण 2005चा जर महाप्रलय बघितला तर मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणाचं फ्लडिंग झालं आणि सगळ्या मिठी नदीपासून सगळे जे आपले नॅचरल जे नाले आहेत किंवा ज्याला आपण नद्या म्हणतो त्या सगळ्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायला आणि बराचसा अस्ताव्यस्त मुंबई झाली. आणि अशा याच्यातून पण आपण मग ब्रिमस्टोडसारखे प्रोजेक्ट असतील आणि मग नाले वाईडनिंग असतील, वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यातून आपण या सगळ्यातून सुटका करण्यासाठी वेगवेगळे मुंबई महानगरपालिकासुद्धा उपक्रम राबवते. आणि अशामध्ये हे सगळं करत असताना आपल्या ठिकाणी जे पावसाचं पाणी जमा होतं किंवा पावसाचं पाणी पडतं, आपल्याकडे आता प्रत्येक सोसायटींमध्ये बोरवेल आहे. त्या बोरवेल आपण एकदा जी बिल्डर आपल्याला करून देतो त्याच्यानंतर मग आपण त्याचं संवर्धन करतो का, किंवा ती रिचार्ज करण्यासाठी आपल्याकडे आपण काय उपाययोजना करतो. किंवा जे पावसाचं पाणी आहे ते पावसाचं पाणी सगळं आता पूर्वी तरी थोडासा भाग सोसायटीमध्ये हा सॉईल म्हणजे मदर अर्थ राहत होता, म्हणजे ज्याला असं म्हणतो की मातीचा भाग काही ना काही तरी सोसायटीमध्ये होता. तो आता आपण असं म्हणतो की काठोकाठ आपण आता टाईल्स लावतो. त्यामुळे जे पावसाचं पाणी हे डायरेक्ट त्याच्या नॅचरल जो स्लोप दिलेला असतं त्याच्याप्रमाणे बाहेरच्या गटारामध्ये जातं आणि गटारामधून ते मेन नाल्यामध्ये जातं. म्हणजे आपल्या बोरवेलला सुद्धा रिचार्ज काही मिळत नाही. ते सगळं पाणी जे आहे ते नॅचरल पाणी जे 3-4 महिने पडतं ते सगळं परत नाल्यामध्ये जातं. आणि हे सगळं करत असताना मग आपला प्रश्न पुढे पुरतो, अरे आज आता हळूहळू पाण्याची हेच कमी होत चालली आहे किंवा बोरवेलला पाणी नाही, आज 2च तास पाणी आहे. तर या सगळ्यांचे प्रश्न पुढे उभे राहणार आहेत आणि आता उभेही राहतात आहेत. तर याच्या सगळ्या दृष्टिकोनातून एक अवेअरनेस कार्यक्रम मुलुंडमध्ये करावा या दृष्टिकोनातून जलवर्धिनी प्रतिष्ठान हे जे आहे ते गेली कित्येक वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत आहे. तर जलवर्धिनी प्रतिष्ठान ही एक ना नफा ना तोटा म्हणजे ना नफा ही संस्था आहे आणि विशेषतः ग्रामीण भागांमध्ये पावसाच्या पाण्याचं संधारण आणि जलसंवर्धनाच्या पद्धतीचा प्रसार करणे हे तिचे ध्येय आहे.
आणि संबंधित तांत्रिक कौशल्य असलेल्या तज्ज्ञांनी ही संस्था स्थापन केली. म्हणजे या सगळ्या कन्झर्वेशनच्या या टीममध्ये ही सगळी टेक्निकल माणसंसुद्धा याच्यामध्ये आहेत. आणि 2003 पासून ही संस्था अशा ग्रामीण क्षेत्रामध्ये काम करते. या संस्थेचं एक विशेष म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये किंवा ज्या तालुक्यामध्ये किंवा ज्या गावामध्ये ह्याचं काम चालतं तर तिथल्या लोकांनाच घेऊन ते प्रत्यक्ष त्यांचा हातभार घेतात. तिथलंच मटेरियल किंवा तिथेच सगळ्या लोकांची मदत घेऊन तिथे पाण्याच्या टाक्या उभ्या करणं आणि पावसाचं पाणी साचवणं या सगळ्या दृष्टिकोनातून ते काम करतात. उल्हासजी आपल्या PPTमध्ये किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये ते सांगतीलच. तर पावसाच्या पाण्याचं संधारण आणि जलसंवर्धनासाठी नाविन्यपूर्ण आणि कमी खर्चिक, कारण अशा ठिकाणी ग्रामीण क्षेत्रामध्ये किंवा अशा ठिकाणी खर्चाचा एक मोठा प्रश्न असतो, तर कमी खर्चिक पद्धतीत वापरण्यात येते आणि साठलेले पाणी पिण्यासाठी, शेतीसाठी किंवा इतर कोणत्याही उपयोगासाठी वापरले जाऊ शकते. शक्य तितक्या प्रमाणात स्थानिक पातळीवर जसं मी म्हटलं तसं उपलब्ध साहित्य आणि मानवी कौशल्यांचा वापर संस्था करते आणि विविध तंत्रज्ञानाची साधने उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रकल्पासाठी त्या ठिकाणचा आणि स्थानिक लोकांच्या गरजांचा सखोल अभ्यास करून सर्वात योग्य पद्धतीची निवड केली जाते. त्यांनी बऱ्याच ठिकाणी ते त्यांच्या माहितीमध्ये सांगतील की अशा प्रकारचे बरेचसे त्यांनी वॉटर टँक्स कन्झर्वेशनचे प्रोजेक्टसुद्धा केलेले आहेत. आपल्याजवळ केळकर कॉलेज जे आहे त्या केळकर कॉलेजमध्ये सुद्धा प्रत्यक्ष आपण जाऊन त्याचा अनुभव घेऊ शकतो. ते त्यांच्या भाषणामध्ये सांगतीलच की कशा प्रकारे त्यांनी केलं आहे. आणि विशेष म्हणजे ही जी शाळा महानगरपालिकेची आहे तिथेसुद्धा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा ऑलरेडी इथे एस्टॅब्लिश केलेलं आहे. त्यामुळे आपण असं म्हणतो की हळूहळू आपण त्या दिशेने चाललो आहे, फक्त त्याची गती कमी असं म्हणायला हरकत नाही. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला 2 प्रबुद्धी उपलब्ध आहेत. मी सुरुवातीला परिचय करून देतो. ते आपले प्रोफेसर DD सरोदे सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा थोडक्यात मी परिचय करून देतो. विशेष म्हणजे सरोदे सर हे माझे प्रोफेसर होते व्हिजेटियामध्ये, त्यामुळे मला आज ते इथे भेटल्यानंतर आणखीनच आनंद आला की आज ते आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. BE सिव्हिल त्यांनी व्हिजेटियातून 86ची बॅच आहे त्यांची आणि ME स्ट्रक्चरल व्हिजेटियामधूनच त्यांनी 89 साली केलं आणि 1987 साली निकमारमधून PG पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट त्यांनी निकमारमधून केलं. IIT मुंबई 2009मध्ये PhD केली आहे त्यांनी आणि ॲडव्हान्स स्टडी युनिव्हर्सिटी अँड ॲनिमल UBA अंडर टेक्निकल एज्युकेशन क्वालिटी इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम 2007मध्येही त्यांचं हे होतं. आणि 1986 ते 1997 ते सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये व्हिजेटियाला लेक्चरर म्हणून होते आणि ऑगस्ट 97 पासून ICT म्हणजे ज्याला पूर्वी UDCT म्हणत त्या 97मध्ये पासून ते प्रोफेसर अँड सिव्हिल इंजिनिअरिंग असं मार्च 2014 पासून ते UDCTमध्ये पण कार्यरत होते. त्यांच्याकडेही बराच वास्ट एक्सपिरियन्स आहे. आत्ता व्हिजेटियाच्या जे ॲल्युमिनियम किंवा ॲडवायझरी बोर्ड्स आहेत त्याच्यावरती पण व्हिजेटियाच्या डॉक्टर सरोदे आहेत ह्याच्यामध्ये आणि त्यांनी त्यांच्या ठिकाणी बरेचसे त्यांच्या काळामध्ये वॉटर कन्झर्वेशनचे प्रोजेक्ट केलेत. त्यांचं जे एक छोटंसं आपण ऐकणार आहोत मनोगत तेव्हा त्या बाबतीमध्ये ऐकू आपण त्याचं. दुसरे जे आपले आज प्रमुख आपल्याला मार्गदर्शन आहे ते सचिनजी शेणोलीकर, सिव्हिल इंजिनियर आहेत, प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करतात. बऱ्याच वर्षापासून सिव्हिल इंजिनियरचा पण अनुभव त्यांना आहेत. मुलुंड पूर्वमध्ये सज्जनवाडीमध्येच राहिला आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घाटकोपर विभागाचे त्यांच्याकडे सहकार्य म्हणून अशी जबाबदारी. आजच्या या जलवर्धनी प्रतिष्ठानचे श्री उल्हास परांजपेजी इथे उपस्थित आहेत. सगळ्यांना परिचय आहे, गणाधिराज सोसायटीमध्ये राहतात आणि या सगळ्या जो हा आजचा विषय आहे त्या विषयाचं त्या जलवर्धनी प्रतिष्ठानाचं ते प्रमुख म्हणून काम बघतात. मी मुकुंदजींना विनंती करतो की आजचे जे दोन्ही प्रमुख पाहुणे आहेत तर त्यांना तुळशीचं रोप देऊन त्यांचं स्वागत करतील. सप्रेजी, मी श्रीपाद सप्रेजींना, डॉक्टर सरोदेंना तुळशीचं रोप आणि कापडी लॅपटॉपची पिशवी. धन्यवाद.
मुकुंदजींना विनंती करतो की तुळशीचं रोप सचिनजी शेणावलीकर यांना देतील. आजच्या या कार्यक्रमाला जलवर्धिनी प्रतिष्ठानचे पाटणकरजी पण उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे जलवर्धिनी प्रतिष्ठानचे सौ परांजपे त्यांची मुलगी हे सुद्धा त्या ट्रस्टमध्ये आहेत, तेही आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आज वेगवेगळ्या सोसायटींमध्ये आपण संपर्क केला होता आणि त्याचे प्रतिनिधी आज इथे उपस्थित आहेत. मी त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो की त्यांनी आज रविवारच्या दिवशी वेळ काढून जो येणारा असा हा महत्त्वाचा प्रश्न आहे त्यासाठी जे मार्गदर्शन मिळणार आहे त्यासाठी आपण सगळेजण वेळ काढून उपस्थित आहात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं आभार आणि हार्दिक स्वागत. मी आता परांजपेजींना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रमसाठी हे करू. नमस्कार. स्टेजवर असलेले मान्यवर आणि माझ्यासमोर असलेले सर्व मान्यवरच आहे. आज आपण पावसाच्या पाण्याचं नियोजन आपापल्या सोसायटीमध्ये कसं करायचं त्याविषयी जाणून घेऊया. तर ते मग कसं आहे की समजा आपला सोसायटीचा प्लॉट 1000 स्क्वेअर मीटरचा असेल आणि आपल्याकडे सरासरी पाऊस जो आहे तो 2 मीटरपेक्षा जास्ती आहे, म्हणजे 1000 गुणिले 2 म्हणजे 2000 घनमीटर, म्हणजे जवळजवळ 20 लाख लिटर पाणी आज आपल्याला प्रत्येक सोसायटीमध्ये, म्हणजे 1000 स्क्वेअर मीटरमध्ये 5000 असेल तर त्याच्या 5 पट पाणी पडेल. आणि ह्या पाण्याचा आपण प्रथम स्रोत म्हणून वापर नाही करत आहोत, म्हणजे आपण त्या पाण्याचा काही उपयोग करत नाही आहे. कारण हल्ली माझ्या लक्षात आलं की आपण मुंबईत राहणारे सगळे ग्रामीण भागात वॉटर कॉन्झर्वेशन कसं करावं हे शिकवायला जातो, पण ते ग्रामीण भागातले लोक जर ज्या दिवशी आपल्याला विचारायला सुरुवात करतील की साहेब तुम्ही तुमच्या इथे काय केलं आहे ते पहिले सांगा, मग आम्ही तुमच्याकडनं हे करू, तर आपण आपल्या इथे काही करत नाही. आणि सगळे म्हणजे आपणच सर्व असं नाही, IITवाले नंतर BARCवाले सगळे जाऊन फुशारक्या मारतात की आमच्याकडे ही टेक्नॉलॉजी आहे. इथे आहेत काही BARCवाले आणि IITमध्ये मी जातो तिथे सगळे म्हणजे सांगतात की आम्ही असं केलं आणि आम्ही तसं. आता IIT 500 एकर आहे, म्हणजे 500 कोटी लिटर पाणी पडतं. त्यांना सांगितलं तिथे की त्यातलं 10% पाणी साठवलं तरी 12000 मुलांना 135 लिटरप्रमाणे पाणी पुरू शकेल. आज त्यांच्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध आहे, आज त्यांना पैसे दरवर्षी मिळतात हे आपण पेपरमध्येच वाचतो, म्हणजे सरकार किती देतं हा भाग वेगळा आहे. तसंच BARC म्हणजे 1000 एकर आहे. आता 1000 एकर म्हणजे 1000 कोटी लिटर झालं, म्हणजे दिवसाला 2.5-3 कोटी लिटर झालं. आता तेवढं पाणी लागतं का त्यांना? लागण्याची स्वप्नामध्ये देखील शक्यता नाही. तुम्ही माणूस चंद्रावर पाठवता का सूर्यावर पाठवता याच्याशी आमचं देणं घेणं काही नाही, ते तुम्ही पाठवत राहा किंवा करत राहा. पण आज ग्रामीण भागात म्हणजे आपल्याला जे पाणी येतं ते पालघर आणि ठाणे जिल्ह्यातलं येतं, तिथल्या लोकांना पाणी मिळत नाही. कारण आम्ही ग्रामीण भागात बरेच वेळा जातो तेव्हा लक्षात येतं की जोपर्यंत मला ते विचारत नाही आहेत. कारण हा मोठा प्रश्न आहे की जसं आज BMCच्या वेबसाईटवरती पूर्वी लिहिलेलं होतं की 434 का 424 स्क्वेअर किलोमीटर आपला मुंबईची एरिया आहे, गुणिले 2 तुम्ही करा आणि ती जी क्वांटिटी येईल ती जवळजवळ 1 कोटी लोकांना 135 लिटरप्रमाणे वर्षभर पाणी पुरेल इतकं आहे. अर्थात सगळं पाणी साठवता येणार नाही हे आम्हालाही माहिती आहे, पण त्यातलं किती पाणी वापरलं जातं किंवा काय हे केलं जातं. आणि आज इथे मुंबईला पाणी कमी पडतं म्हणून आपलं बाहेर कुठेतरी धरण बांधलं जातं. आता तो गारगाई धरण होणार आहे वाडे तालुक्यामध्ये तिथे, आणि तिथल्या आजूबाजूच्याच गावांना पाणी नाही आहे. तर हा सगळा जो विरोधाभास आहे तर आपण आपल्या सोसायटीत कसं करता येईल याविषयी तुम्हाला हे करतो. तर पावसाच्या पाण्याच्या नियोजनामध्ये ह्या स्टेप्स आहेत. पहिली स्टेप्स काय आहे की पहिली स्टेप्स आहे की पाऊस पडल्यानंतर तो समजा 100 युनिट असेल तर त्यातले जे काही तुम्हाला 5-10 युनिट स्टोअर करता येणे शक्य आहे तेवढे प्रथम स्टोअर करावे. नंतर जे पाणी शिल्लक राहील ते पाणी त्याच आपल्या सोसायटीमध्ये
जी गच्ची सोडून इतर जी मोकळी जागा आहे त्या जागेमध्ये जिरवण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे सबसॉईलमध्ये पाणी गेलं की ते शेवटी ॲक्विफरमध्ये अल्टिमेटली जातं. आणि तिसरी गोष्ट जी आहे ती मग ते बाहेर गेल्यानंतर पाणी कुठेतरी अडवावं बंधाऱ्यामध्ये किंवा याच्यामध्ये. तर या स्टेप्सप्रमाणे जर का आपण गेलं तर माझ्या मते पावसाच्या पाण्याचं नियोजन हे होऊ शकेल. दुसरी गोष्ट म्हणजे आज जे आपल्याला मुंबईत पाणी येतं ते धरणामध्ये साठवलेलं आहे. तर धरणामध्ये पाणी कुठलं येतं? नदीमधलं येतं. नदीमध्ये कुठलं येतं? तर ते पावसाचंच पाणी सरफेस रनऑफ म्हणून तिथे गेलेलं असतं. म्हणजे बघा आम्हाला इंजिनियर म्हणवतो आणि आम्ही काय करतो की कुठेतरी पाऊस पडतो तो कुठेतरी धरणामध्ये एकत्र करतो आणि परत रिक्वायरमेंट ही कुठे आहे? परत रिक्वायरमेंट ही शहरामध्ये. म्हणजे रिक्वायरमेंट ही डिसेंट्रलाइज आहे. म्हणून परत तिथनं सांगतो बघा आम्ही किती एवढे किलोमीटरची पाईपलाईन टाकली आणि आम्ही तुम्हाला घरापर्यंत पाणी दिलं आणि आपण सगळेजण त्याला टाळ्या वाजवतो. म्हणजे असं जेवतो आपण, सरळ जेवण्याचा प्रयत्न प्रथम करावा आणि ते नाही झालं तर धरणं बांधू नयेत वगैरे असं काही आमचं म्हणणं नाही आहे. पण होता होईल तितकं शक्य आहे आणि ते कसं शक्य आहे हे मी तुम्हाला सांगतो. म्हणून जर का सोर्स डिसेंट्रलाइज असेल तर स्टोरेज अरेंजमेंट शुड बी ऑल्सो डिसेंट्रलाइज. हा पहिला जो गाभा आहे तो गाभा आपल्याकडे कोणीच हे नाही करत आणि कुठेतरी पाणी एकत्र केलं जातं आणि एकत्र करून ते परत सगळ्यांना देण्यासाठी परत पाईपलाईन आणि मग परत ते मेंटेन करण्यासाठी परत वेगळं डिपार्टमेंट लागतं, वेगळी माणसं लागतात. आता प्रत्येक सोसायटीने जर का आपापलं पाण्याचं हे केलं तर तेवढ्याचं काळजी तेच घेतील. मग ना म्युन्सिपाल्टीची त्याला गरज लागणार आहे ना गव्हर्मेंटची गरज लागणार आहे. आणि आमच्या अनुभवाप्रमाणे म्हणजे टोटल एरियावरती जो पाऊस पडतो तो 10 ते 20% आरामामध्ये साठवता येतो असं आजपर्यंत म्हणजे आम्ही करून पण दाखवलेलं आहे. मी नुसती बडबड केली अशातला हा भाग नाही आहे. रेन वॉटर इज कन्सिडर्ड. आणि दुसरं म्हणजे पाऊस हा सगळ्यात प्युअरेस्ट फॉर्म ऑफ वॉटर आहे. आज तुम्हाला माहीत असतील जे बोरवेलचं पाणी वापरतात त्यांना की बोरवेलचं पाणी पण दूषित झालेलं आहे. कारण आपल्याकडे हा जो रस्त्यावरती किंवा सगळीकडे जो कचरा पडलेला असतो त्याच्यावरतीच पाऊस पडतो आणि तेच पाणी सगळं खाली जातं. बरं शेतामध्ये वगैरे काय होतं हल्ली सगळे केमिकल फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्स वापरत असल्याकारणाने ते जे पाणी आहे ते पाणी खाली जातं. म्हणजे पाणी जेव्हा जमिनीत जिरतं त्यावेळेला फिजिकल इम्प्युरिटीजने काही बायोलॉजिकल इम्प्युरिटीज निघून जातात पण केमिकल इम्प्युरिटीज काही निघत नाही आहेत. त्यामुळे हल्ली आपल्याकडे डायलिसिस पेशंट आणि कॅन्सर पेशंट भरपूर वाढलेले आहेत. म्हणजे आमच्या लहानपणी तर कॅन्सर पेशंट म्हणजे रेअरेस्ट ऑफ रेअरेस्ट होतं आणि डायलिसिस कोणाला लागायचं? जो जास्ती दारू पिऊन काही हे नसेल करत त्याला डायलिसिस लागायचं. आता डायलिसिस सेंटर तर प्रत्येक ठिकाणी व्हायला लागले. ह्याला कारण आहे की आपण जे अन्न खातो ते केमिकल मिश्रित असल्याकारणाने. आणि ह्याच्याकरता द ओन्ली सोर्स की पावसाचं पाणी हे शुद्ध फॉर्ममध्ये आहे. तर ते शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त साठवून वापरणं याला दुसरा पर्याय असून. कारण केमिकल कंटॅमिनंट्स कसे काढायचे अजूनपर्यंत आपल्याला कोणी सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे पावसाचं पाणी साठवणं हे गरजेचं आहे. याच्यावरती आपण सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. बरं दुसरं आपल्याकडे मुंबईमध्ये पाऊस हा 2 मीटर पडतो, 2 मीटरपेक्षा जास्ती पडतो. तर आता लोक म्हणतात की मग एवढं रूफटॉप नसेल तर आम्ही पाणी साठवायचं कसं? तर हा एक प्रकार आम्ही आमच्या इथे केलेला आहे की आपल्या कुठलीही टाकी मुंबईमध्ये 2 मीटर उंचीची आपण कुठेही जरी बांधली तर ती वरनं पडणाऱ्या पावसानेच भरणार आहे. आता वरचा टॉप हा फिनिश केलेला आहे. तो फिनिश जेव्हा आपण करतो त्यावेळेला एके ठिकाणी स्लोप ठेवून तिथे जर का एक होल ठेवलं आणि तिथे जर की नुसता साधा कपडा ठेवला तरी त्यातनं पाणी ते फिल्टर होऊन त्याच्यामध्ये जाईल. आणि अशा प्रकारे आम्ही कर्जतला एक टाकी बांधलेली आहे. म्हणजे लोक म्हणतात की कुठेही नाही, तुम्हाला जिथे जागा मिळेल तिथे 2 मीटर उंचीची तुम्ही टाकी बांधा, ती वरनं कारण तो रेनगेजच झाला की नाही, त्यामुळे ती टाकी भरून जाणार आहे. त्यामुळे
कुठनं पाणी आणायचं, कसं पाणी आणायचं हा प्रश्नच राहणार नाही. फक्त पैसे मात्र खर्च करायला पाहिजेत. कारण पैसे करण्याचा प्रश्न आला की मग सगळेजण सांगतात की आम्ही म्युन्सिपाल्टीला टॅक्सेस देतो आहे, मग आम्ही कशाला, ही जबाबदारी खरी म्हणजे म्युन्सिपाल्टीची आहे. बरोबर आहे, कायद्याप्रमाणे पाणी आणि हे म्युन्सिपाल्टीने द्यायला पाहिजे, पण आपल्या होईल तेवढं आपण करायला पाहिजे. पुढे एंटायर आता मुंबई जे पाणी येतं ते सुरुवातीला तुम्हाला सांगितलं ते मुंबईच्या बाहेर म्हणजे 50-100 किलोमीटरवरती जी धरणं बांधलेली आहेत त्या धरणांमधलं पाणी मुंबईमध्ये आणून हे केलं जातं. मुंबईमध्ये इतके वर्ष जवळजवळ बोरवेलचं पाणी कोणी वापरत नव्हते, पण गेल्या एक 10-15-20 वर्षात मुंबईमध्येही प्रत्येक सोसायटीमध्ये बोरवेल होऊन पाणी वापरायला लागलेले आहेत. तरी देखील अजून 5% जास्ती मला नाही वाटत की बोरवेलचं पाणी टोटल याच्यातलं असावं. 95% पाणी हे जे आहे ते ठाणेनी रायगड जिल्ह्यामध्ये स्टोअर केलेलं आणलं जातं आणि त्या धरणाच्या म्हणजे तानसा धरणाच्याच बाजूच्याच गावांमध्ये आज पाणी नाही मिळत अशी परिस्थिती आहे. आणि आज आपल्याला पाणी म्हटलं तर फुकट घालवायला पण आहे असं परिस्थिती आहे. आणि फारच थोडे लोक पावसाचं पाणी हा फर्स्ट सोर्स म्हणून वापर करत आहेत. BMCने 2002मध्ये कायदे केले की बाबा नवीन इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग करायला पाहिजे. आता मी रेन वॉटर हार्वेस्टिंग कन्सल्टंट म्हणून काम करतो, पण असा कायदा हा नीट व्यवस्थित केला नसल्याकारणाने बिल्डर सांगतो असं कुठे लिहिलेलं आहे की माझ्या प्लॉटवर पाणी पडतं त्याच्या इतकं मी वापरलं पाहिजे किंवा हे नाही. आणि असा कायदा नसल्याकारणाने तो काही करत हे नाही. आणि ज्या ठिकाणी करतात त्या ठिकाणी तो बिल्डर सोसायटीतल्या लोकांना सांगत नाही की हँडओव्हर जेव्हा करतो पोझेशन त्यावेळेला की बाबा ह्या गोष्टी केलेल्या आहेत त्या तुम्हाला पुढे मेंटेन करायच्या आहेत. तर तसं नसल्याकारणाने आणि आमच्या अंदाजाप्रमाणे असं आहे प्रत्येक सोसायटीनी जर का पाणी साठवण्याचा प्रयत्न केला तर म्युन्सिपल वॉटर हे 20 ते 30% नक्की कमी होऊ शकेल. ते कसं होईल ते पुढल्या ह्याच्यात सांगतो. आता हे रेन वॉटर पोटेन्शियल तर तुम्हाला मी सांगितलं की 1000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट असेल तर 2000 क्युबिक मीटर, प्रत्येक माणसाला 135 लिटर लागतं म्हणजे वर्षाला जवळजवळ 50,000 लिटर पाणी आपण प्रत्येक माणूस वर्षभरामध्ये वापरतो. म्हणजे एक कुटुंब 5 माणसाचं धरलं तर आपण 2.5 लाख लिटर पाणी प्रत्येक कुटुंब वापरत आहोत. आणि जे 2000 स्क्वेअर मीटर म्हणजे 2000 घनमीटर जे पाणी आहे ते जर का सगळं साठवलं तर 8 म्हणजे 40 लोकांना म्हणजे 8 फॅमिलीजना पुरेल एवढं आहे. पण त्याच्यापैकी निदान 20% to 30% पाणी आपण नक्की साठवू शकतो. आता आपल्या सोसायटीमध्ये काय असतं की एक इमारत असते आणि आजूबाजूची मोकळी जागा असते. तर आमच्या अंदाजाप्रमाणे पुढली स्लाईड. आपल्या इथे इमारतीचं जे टेरेस एरिया आहे ते प्लॉटच्या कमीत कमी 30% असतं. काही ठिकाणी 40% पण असू शकतं किंवा 50% पण जातं ते. पण आपण फक्त 30%चा जर का हिशोब केला तर 30%वरती पाणी पडणारं किती असेल तर 300 म्हणजे 1000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट धरला तर 300 स्क्वेअर मीटर रूफटॉप झाली गुणिले 2. आणि साधारणतः जो पाऊस पडतो त्याच्या 75% आपण स्टोअर करू शकतो. सर्व काही स्टोअर नाही म्हणजे 300 गुणिले 2 गुणिले 75 म्हणजे 450 क्युबिक मीटर म्हणजे जवळजवळ 1000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट असेल तर तो ते 4,50,000 लिटर पाणी त्या सोसायटीमध्ये नक्की वापरू शकतो. तर मग वापरायचा की नाही काय नाही हे अर्थात सोसायटीनी त्यांच्या ह्याच्यामध्ये ठरवायला पाहिजे. पण प्रत्येकाने जर का आपण असं केलं तर माझ्या मते बराच फरक पडू शकेल. आणि हे जे आहे ते आपल्या मुंबईमध्ये हे पाणी फक्त फ्लशिंगसाठी किंवा गार्डनिंग किंवा नॉन पोर्टेबल यूजसाठीच वापरायला BMC परवानगी देते. पिण्याच्या याच्यासाठी किंवा याच्यासाठी दिलेलं नाही आहे अजून कोणाला. तर हे जे पाणी आहे ते 90 लोकांना म्हणजे 18 फ्लॅटना पावसाळ्यामध्ये फ्लशिंगच्या याच्यासाठी पुरं पडू शकेल इतकं पाणी आहे. पण हे सगळं आपण साठवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. मग त्यासाठी काय काय करायला पाहिजे पुढल्या साईडमध्ये. तर आता हे जे पाणी जर का साठवायचं असेल तर आपल्याला कमीत कमी टाकी ही 15,000 लिटरची बांधायला लागेल. कारण 300 स्क्वेअर मीटरचा आपला रूफटॉप आहे
तर त्याच्यावरती 50 मिलीमीटर पाऊस पडेल इतकी जर का आपण टाकी बांधली म्हणजे 15,000 लिटरची, तर साधारणतः 40 दिवस पाऊस पडतो. म्हणजे 4-4.5 लाख लिटर जे पाणी आहे, कारण आज समजा पाऊस पडला आणि ते पाणी टाकी भरली तर लगेच ती वरती फ्लश टँकला कनेक्ट केलेली असल्याकारणाने ते पाणी वापरलं जाईल. उद्या परत पाऊस पडला तर त्याच्यामध्ये जागा ती शिल्लक राहील. असं करून एक 15,000 लिटरची टाकी प्रत्येक 1000 स्क्वेअर मीटरच्या मागे जर का बांधली आणि त्याच्याकरता काय काय लागेल, एक ऑनलाईन फिल्टर लागेल. तो ऑनलाईन फिल्टर मी आणला आहे, तो पुढे नंतर फोटो दाखवतो आणि प्रत्यक्षही आणला आहे तोही दाखवतो. तो ऑनलाईन फिल्टर लागेल. रेन वॉटर डाऊनटेक पाईप सिस्टीम लागेल. म्हणजे रेन वॉटर डाऊनटेक पाईप तर आलेलेच असतात, ते फक्त आपल्याला त्या टाकीपर्यंत कसे कनेक्ट करायचे हे प्लंबरला दाखवलं तर प्लंबर करू शकतो. अंडरग्राऊंड टँक, नंतर पंप त्याच्यावरती बसवायला लागेल आणि एक ओव्हरहेड वरती आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी फ्लश टँकी वेगळी आहे. अजून ग्राउंड फ्लोअरला वेगळी नाही आहे, पण नवीन आता HENOC प्रमाणे ग्राउंडलाही फ्लशिंगची वेगळी टाकी बांधावी लागते किंवा रेन वॉटरची तुम्ही वेगळी बांधली तरी त्याला BMC परवानगी देते. तर अशा प्रकारे जर का आपण केलं तर प्रत्येक 1000 स्क्वेअर मीटर मागे आपण 4.5 लाख लिटर पाणी कमीत कमी वापरू शकतो. म्हणजे 4.5 लाख लिटर जर का प्रत्येकाने जर का वापरलं तर नक्कीच 20 ते 30% आपली जी टोटल हे आहे ते हे होऊ शकेल. तर याची जी 2 उदाहरणं आहेत ती तुम्हाला 2 उदाहरणं दाखवतो. एक केळकर कॉलेजचं आहे आणि एक आमच्या इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनचं आमच्या सांताक्रूजला ऑफिस आहे तिथे केलं आहे. आणि मला या शाळेत आहे नंतर कळलं, कारण शाळेची आम्ही परवानगी घेतली तेव्हा शाळा बंदच होती. पण परवानगी घेतल्यानंतर एक 2-3 दिवस अगोदर मी म्हटलं, कारण हॉल मी हा बरेच वेळा बघितला होता, बऱ्याच कार्यक्रमाला येतो म्हणून, तर तरी म्हटलं की एकदा येऊन बघू. तर तेव्हा इथल्या जे व्हाईस प्रिन्सिपॉल आहेत ते आमच्याच सोसायटीत राहतात. ते म्हणाले, अरे आम्ही पण आमच्या शाळेमध्ये केलेलं आहे, म्हणून त्याचाही व्हिडिओ नंतर तुम्हाला दाखवतो. पण म्हणजे आपल्याला माहितीच नाही, अर्थात तेही काही मेंटेन करत नाही आहेत, तो भाग वेगळा आहे. नेक्स्ट स्लाईड. आता हे जे आहे हे केळकर कॉलेजमध्ये हे डावीकडे जे आहे ते 3 रेन वॉटर डाऊनटेक पाईपचं आपण कनेक्ट केलेलं आहे. नंतर हा जो खाली आहे हा एक रेनी फिल्टर आहे, रेनी फिल्टर म्हणून येतो. आणि दुसरा आहे तो बरोडा फिल्टर म्हणून आहे. अरे जनाब तो फिल्टर घेऊन. दुसरा आहे तो बरोडा फिल्टर म्हणून आहे. तर ह्या 2पैकी कुठलेही जर का फिल्टर आपण आपल्या ऑनलाईन म्हणजे पाईप तर आलेलाच असतो, त्या पाईपला प्लंबरला कसं बसवायचं हे समजतं, म्हणजे त्याला समजत नाही अशातला काही भाग नाही आहे. आणि तो आमचा व्हिडिओ आहे इथे तो हे आहे. तर या प्रकारचे जर का आपण हे फिल्टर बसवले तर कारण काय असतं की सुरुवातीला जो आपल्या गच्चीवरती जे पाणी असतं त्या गच्चीवरती घाण असते. तर घाणीकरता तिथे एक वॉल डावीकडे खाली आहे, इकडेही वॉल आहे. तो वॉल जर का आपण ओपन ठेवला तर पाणी सगळं सुरुवातीचं खाली जातं. नंतर एक 2-4 दिवसांनी तो वॉल बंद केला तर ते पाणी असं तो तिरका आर्म आहे बघा, हा जो आर्म आहे ना, सिंपल प्रकार आहे. तर हे असे 8-9 वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. हा फिल्टर हा बरोड्याच्या एका साध्या प्लंबरनी बनवलेला आहे. बाकीचे तुम्ही सगळे फिल्टर बघाल तर त्याचा जो स्क्रीन आहे तो ॲट ए राईट अँगल टू द फ्लो ऑफ वॉटर आहे. म्हणजे व्हर्टिकल पाईप जो असतो त्याला आडवा 500 मायक्रॉनची किंवा 400 मायक्रॉनची जाळी बनवलेली असते. हा एकच माणूस असा बघितला की त्यांनी स्लाइटली अँगल घेतला आहे. अँगल एवढ्यासाठी घेतला आहे की त्यामुळे पाण्याची ती जी घाण तरी देखील पाण्याबरोबर जी घाण आहे ती बसणार नाही, ती खाली पडेल आणि आपण हा खालचा वाल जेव्हा ओपन करू तेव्हा आपणहून हे करेल. बाकीच्या याच्यामध्ये तो स्क्रीन आपल्याला ती क्लीन करायला लागते. तर असे बरेच फिल्टर्स उपलब्ध आहेत. तर ते फिल्टर बसवून जर का आपण ते पाणी खालच्या 15,000 लिटरच्या टाकीमध्ये जमा केलं तर आपण प्रत्येक छोटी सोसायटी पण 4.5 लाख लिटर पाणी
पावसाळ्यामध्ये नक्की वापरू शकेल. आणि तेवढी जागा प्रत्येक सोसायटीमध्ये आहे. तर हे एक उदाहरण आहे. तिथे आम्ही जमिनीखालची टाकी बनवलेली आहे, कारण केळकर कॉलेजमध्ये तिथे जागा नव्हती, त्यामुळे त्यांच्या गार्डनमध्येच जागा आम्ही खाली बनवली आणि त्याच्यावरती मग त्यांनी परत गार्डन हे केलेलं आहे. एक पुढलं दाखवा. हे आमच्या इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनचं आहे. तिथेही ते डावीकडे ते फिल्टर बसवलेले आहेत. हा बघा, हा फिल्टर आहे. हा फिल्टर आहे. इथे फिल्टर आहे आणि ही टाकी आहे. या टाकीतनं वरती पाणी आम्ही नेलेलं आहे आणि हे ॲक्च्युली आमच्या तिथे पाणी वापरलं जातं. तर इथे कसं आहे की इथे आम्ही 2 रेन वॉटर डाऊनटेक पाईप कनेक्ट केलेले आहेत, जे साधारणतः 100 स्क्वेअर मीटरवरचं पाणी म्हणजे जवळजवळ 1.5 लाख लिटर पाणी आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये वापरलं जातं. आणि केळकर कॉलेजच्या याच्यात जवळजवळ 2.5 ते 3.5 लाख लिटर पाणी वापरलं जातं. तिथे कॅल्क्युलेशन दिलं आहे. पुढे नेक्स्ट स्लाईड. आता याची कॉस्टिंग काय आहे, कारण शेवटी हे सांगितलं हे बरोबर आहे, पण याची कॉस्ट किती आली. तर केळकर कॉलेजमध्ये जे आम्ही केलं त्या टाकीची कॅपॅसिटी 10,000 लिटर आहे. 3 रेन वॉटर डाऊनटेक पाईप कनेक्ट केलेत. एक रेन वॉटर डाऊनटेक पाईप 50 स्क्वेअर मीटरला असतो, म्हणजे 150 स्क्वेअर मीटरवरचं पाणी केळकर कॉलेजमधलं आम्ही कलेक्ट केलं. म्हणजे ते जवळजवळ 2.25 लाख लिटर होतं आणि त्याचा खर्च 2010मध्ये 3 लाख रुपये आला होता. म्हणजे 3 लाख रुपये खर्च करून दरवर्षी केळकर कॉलेज 2.25 लाख लिटर पाणी पावसाळ्यामध्ये वापरता येईल. तसंच आमच्या इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनमध्ये आम्ही 1.5 लाख लिटर पाणी वापरतो, पण ही सिस्टीम आम्ही 2010मध्ये केलेली असल्याकारणाने त्याचा खर्च त्यावेळेला 1 लाखच आलेला आहे. पण हा वन टाईम खर्च असतो. आता मी तुम्हाला सांगितलं की 1000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट असेल आणि 4.5 लाख लिटर जर का तुम्हाला पाणी वापरायचं असेल तर त्याचा अंदाजे खर्च हा आजच्या याचा 6 लाख रुपये येईल. कदाचित पुढे मागे एवढ्यासाठी येईल की हल्ली आपल्याकडे सगळीकडे कॉन्क्रिटिंग केलेलं असतं, त्यामुळे ते कॉन्क्रिटिंग फोडून त्याच्या खालनं परत पाईप न्यायला लागेल किंवा मग फर्स्ट फ्लोअर लेवलला पाईप न्यायला लागतील. पण ते बघून पण अंदाजे खर्च 4.5 लाख रुपये 6 लाख रुपये तुम्ही एकदा खर्च केलेत. आणि 6 लाख रुपये खर्च करणं काही बिल्डरला खरंच काही कठीण आहे अशातला काही भाग नाही, कारण कुठलाही मुंबई आपल्या मुलुंडचा प्रोजेक्ट हा 50-100 कोटी म्हणजे कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन आहे. त्याची टोटल सेलिंग कॉस्ट किती असेल ती वेगळीच आहे. त्यामुळे एवढे करायला नक्कीच काही हरकत नाही. तर हे आहे. आणि या सगळ्यांसाठी ज्या मुलुंडमधल्या सोसायट्या तयार होणार आहेत तिथे फॉर्म ठेवलेला आहे किंवा गुगल फॉर्म आम्ही तुम्हाला पाठवू. त्या फॉर्ममध्ये जर का तुम्ही तुमच्या सोसायटीची प्रिलिमिनरी माहिती दिली, 2 पानी आहे ठेवलेलं आहे, तिथे तुम्ही एंट्री केलीत ना, तिथेच फॉर्म आहे. तो फॉर्म जर का तुम्ही भरून गेलात तर प्रिलिमिनरी माहिती जी आहे ती आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये देऊ. पण नंतर सोसायटीचं कसं असतं ते जनरल बॉडीमध्ये अप्रूव्हल घ्यायला लागतं, मग त्याची ड्रॉइंग्स बनवायला लागतात. याच्यासाठी कोणतरी तुम्हाला रेग्युलर हे नंतर तुम्हाला नेमायला लागेल. पण सुरुवातीला काय करता येईल आणि काय त्याचं पोटेन्शियल आहे आणि काय होऊ शकतं ही सर्व्हिसेस आम्ही आमच्यातर्फे मुलुंडकरांसाठी फ्रीमध्ये द्यायचं ठरवलेलं आहे. पण ती माहिती आम्हाला पाहिजे, ती माहिती मात्र सोसायटीनी पाठवली पाहिजे, म्हणजे मग त्याच्यापुढे ते करता येईल. पुढे आता मी जी उदाहरणं दाखवतो आहे हे उदाहरणं गेली कैक वर्ष पावसाचं पाणी साठवून वापरत आहेत. आता ही जी एशिया प्लॅटू म्हणून आता महाबळेश्वरला तर सगळेजणं फिरायला जात असतील, तर पाचगणी बस डिपोच्या आधी MRA म्हणून एक संस्था आहे, 68 एकरमध्ये ती संस्था आहे. आणि 1973 सालापासून ते 10 लाख लिटर पाणी साठवून वापरत आहेत. आज देखील इन्क्लुडिंग ड्रिंकिंग ते तिथे वापरत आहेत. तर ते कसं आहे ते तुम्हाला सांगतो. नेक्स्ट स्लाईड. आता हे जे आहे हा रेन वॉटर डाऊनटेक पाईप आहे. हा रेन वॉटर डाऊनटेक पाईप असे ती बिल्डिंग चकाचक आहे. म्हणजे आज देखील तुम्हाला सांगतो टॉप क्लासमध्ये त्यांनी ती मेंटेन केलेली आहे. नक्की कोणी तुम्ही त्या बाजूला जात असाल तर किंवा पुण्यावरनं त्याच दिवशी जाऊन तुम्हाला परत येऊ शकता. नेक्स्ट स्लाईड. आता त्यांनी काय केलं की जेव्हा आपण इमारत बांधतो त्यावेळेला 5 ते 6 फूट जमिनीखाली जातो.
हल्ली पाईल फाउंडेशन आलं आहे म्हणून बरंच खाली जातो, तो भाग सोडून देऊ. तर 5-6 फूट ही आता आपण या हॉलमध्ये बसलो आहे. हा हॉल जवळजवळ 2-3 हजार स्क्वेअर फीट. तर ह्याच्यावरती पडणारं पाणी 8-10 लाख लिटर आहे. तर आपण बसलो आहे त्याच्यात खाली जर का त्यावेळेलाच टाकी बांधली असती तर या शाळेला मला नाही वाटत बाहेरनं कुठनं पाणी आणण्याची गरज लागली असती. त्या याच्यामधले हे जे 2 टाईल्स दिसत आहेत याच्या खाली मॅन्होल आहे. हे मॅन्होल आहे त्यांचं. तर समजा ह्या खोलीखालचं पाणी संपलं तर बाजूच्या खोलीखाली ते पाणी घेतात. असं करून 10 लाख लिटर पाणी ते वर्षभरामध्ये वापरतात. ते मी सगळं का सांगतो की आपण कुठेही ऑफिसमध्ये किंवा कुठेही असो तेव्हा नवीन इमारत जेव्हा बांधत असू तेव्हा त्या इमारतीमध्येच जर का पाणी साठवण्याची व्यवस्था आपण केली तर त्यावेळेला त्याची कॉस्ट कमी लागते आणि ते परत पाणी, कारण ह्या टाक्या सगळ्या बंद असतात आणि बंद ह्याच्यात पाणी असेल तर ते तसंच राहतं. म्हणजे इव्हन गव्हर्मेंटच्याही आपल्या पूर्वी पागोळी विहीर योजना होत्या शेतकऱ्यांसाठी की पाण्याला जर का सूर्यप्रकाशने हवा लागले नाही तर त्याच्या क्वालिटीज तशाच राहतात. तर हे एक उदाहरण आहे. नेक्स्ट, हे हेडगेवार रुग्णालय आहे औरंगाबादला. जे कोणी जात असतील त्यांनी हॉस्पिटलला भेट दिली असेल पण ह्याला भेट नसेल दिली. मुद्दामून द्या. यात आम्ही आमच्या इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन जे सगळे इंजिनियर्स आहेत आम्ही गेलो होतो तिथे यावर्षी. मी बरेच वेळा गेलो इथे लोकांना घेऊन. तर या जे आम्ही गार्डन आहे वरती, त्या गार्डनच्या खाली टाकी आहे आणि हॉस्पिटलने किती पाणी साठवावं? 11 लाख लिटर. म्हणजे आपल्याला कोणाला दुसरं काही चान्स देण्याचा म्हणजे कॉस्ट आहे, इतका खर्च येतो, असं होतं आणि तसं होतं, असं करण्याची काही शक्यता नाही आहे. जर का एका हॉस्पिटलनी आज केलेलं 11 लाख लिटर, अर्थात हॉस्पिटलकरता 11 लाख लिटर म्हणजे काहीच नाही आहे, पण तरी देखील त्यांनी त्यांची जो पोटेन्शियल रूफटॉपचं होतं तेवढं सगळं पाणी तिथे त्यांनी साठवलेलं आहे. हेही तुम्हाला बघता येईल आणि हेही गेले 15-20 वर्ष चालू आहे. नेक्स्ट स्लाईड. इथे तर आम्हाला थोबाडीत मारल्यासारखं झालं. हे कर्जतचा आदिवासी आहे लोहकरे म्हणून. मी ज्या ज्या ठिकाणी जातो ना तर त्याच्या बाजूला टाकी बांधण्याचं काम चालू होतं 10,000 लिटरचं आणि एका घराचं काम सुरू होतं. तर मी माझी बडबड म्हणजे आत्ता जशी टेप लावली तशी तिथेही लावली, अरे तुम्ही घर बांधताय तर घराच्या खालीच टाकी बांधा ना, म्हणजे तुम्हाला बाहेरनं कुठलं पाणी आणायला लागणार नाही. तो म्हणाला साहेब जरा इकडे या. तो त्याच्या घरात घेऊन गेला. त्याच्या स्वयंपाकघराच्या खाली त्यांनी 10,000 लिटरची टाकी बांधली. हे कर्जतपासून 30-35 किलोमीटर दूर आहे. म्हणजे आदिवासींनी पण केलेलं आहे. म्हणजे त्यासाठी सुशिक्षित माणूस पाहिजे, पैसेवाला पाहिजे, हे सगळं काही हे लागत नाही. आणि ह्याच्यापेक्षाही आणि हे सांगतो. नेक्स्ट स्लाईड. वडारवाडीत गेलो होतो. आज जे आपल्याकडे उपेंद्र भाऊ येणार होते तर बीडला आम्ही त्यांच्याकडे गेलो असताना ते म्हणाले की तुम्ही एका महिला बचत गटाला माहिती सांगायला म्हणून जा. तर आमच्याकडे वेळ होता तर आम्ही गेलो होतो. तर तिथे महिला बचत गटाला पाण्याविषयी माहिती सांगितल्यानंतर त्यांच्यात एकाच्या आम्ही घरी चहा प्यायला गेलो. चहा प्यायला गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की एक भाग हा घराचा हॉलचा वरती आलेला आहे. मी म्हटलं याच्या खाली नक्की टाकी असणार. त्याला विचारलं काय आहे तर तो म्हटला साहेब काय करणार, आमच्या बीड जिल्ह्यामध्ये बीड शहरामधली गोष्ट सांगतो म्हणे आमच्याकडे आठवड्यातनं एकदा पाणी येतं. तर ते पाणी आलं की आम्ही याच्यात साठवून ठेवतो कारण आम्ही बाहेर कामाला जाणार आहे. अर्थात त्याला रूफटॉप रेन वॉटर कलेक्शन माहीत नव्हतं. ते आम्ही त्यांना सांगितलं. बहुधा त्यांनी पुढल्या वर्षी केलं असं. मी म्हटलं निदान तुला पावसाळ्यात तरी दुसरं पाणी लागणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे की श्रीमंत लोकांनी केलेलं आहे, पाचगणीच्या लोकांनी केलेलं आहे आणि अगदी गरिबातल्या गरीब लोकांनी केलेलं आहे. त्यामुळे तुबा आम्हाला करायला नक्कीच काही हरकत नाही. नेक्स्ट. हे आम्ही मुळशीला गेलो होतो. आता इथे तुम्हाला कुठे टाकी दिसते. हा जो फ्लॉवर पॉट आहे ना, या फ्लॉवर पॉटच्या खाली मॅनहोल आहे. तो फ्लॉवर पॉट बाजूला सरकवला की तिथनं माणूस खाली उतरतो, टाकी साफ करतो. प्लिनच्या खाली आहे आणि प्लिन आपली 2 फूट वरती असते. त्यामुळे काही त्याला हे नाही आहे. कोणाला समजणारही नाही की ह्याच्या खाली टाकी 50,000 लिटर त्या बाईंनी टाकी बांधलेली आहे. ती म्हणले आम्हाला सर्वांना लागणारं पाणी पिण्याचं वगैरे जे आहे ते आम्हाला पुरतं. कारण पिण्याचं पाणी चांगलं असेल तर मग बाकीचं पाणी चालू शकतं. तर ही अशी उदाहरणं ही आहेत.
तर आता आपण शहरातल्या लोकांनी काही ना काहीतरी करायला सुरुवात करावी. नंतर हे नालंदा युनिव्हर्सिटीचं हे हल्लीच आहे, टोटल ग्रीन न्यू, म्हणजे काही तिथे हे नाही आहे. हे तुम्हाला वेबसाईटवरती माहिती, हे काही मी बघितलेलं नाही आहे, पण आधीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी स्वतः जाऊन बघून त्याचे फोटोग्राफ्स घेतलेले आहेत. नंतर नंतरचं आहे ते कोल्हापूर युनिव्हर्सिटीचं आहे, त्यांनी 28 कोटी लिटर पाणी साठवलेलं आहे. आता कोल्हापूर युनिव्हर्सिटी करू शकते, तर मग आपल्या इथल्या लोक का नाही करू शकत? आणि त्यांना जवळजवळ पाणी त्याच्या ह्याच्यावरती ते हे करतात. तर अशा प्रकारे जर का आपण पावसाच्या पाण्याचं नियोजन केलं तर मला वाटतं की आता मुंबई आपली प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे आणि आता तर 3-4 FSIमुळे डेन्सिटी भरपूर वाढलेली आहे. म्हणजे या सगळ्यांना पुरेल असं माझं नाही म्हणणं आहे, पण जेवढं शक्य आहे तेवढं पाणी आपण साठवून वापरायला पाहिजे. पुढे आत्तापर्यंत जे सांगितलं ते छतावरच्या पाण्याच्या नियोजनाबद्दलचं सांगितलं. आता आपण जाऊया ओपन स्पेस आपल्या प्लॉटमध्ये जी असते त्याच्याकरता काय काय करता येईल. कारण ते पाणी जसं तेही भरपूर असतं. कारण 1000 स्क्वेअर मीटर मागे जर का 300 स्क्वेअर मीटर रूफटॉप असेल तर 700 मीटर ही ओपन हे झाली, 400 असेल तर 600 स्क्वेअर मीटर झाली. मग आता त्या 600 किंवा 700 स्क्वेअर मीटरवरती जो पडणारा पाऊस आहे त्याचं काय करायचं? कारण याचा सर्वाचा उद्देश असा आहे की आपल्या प्लॉट बाहेर पाणी कमीत कमी जावं, हा त्याचा मागचा उद्देश आहे. तर त्याच्याचकरता आपण जमिनीमध्ये सबसॉईलमध्ये जाईल, म्हणजे ज्याला रिचार्ज पीट आपण म्हणतो, म्हणजे खड्डे करून जर का आपण त्याच्यामध्ये पाणी सोडलं तर आता आपल्याकडे लोक सांगतात की मग आमच्याकडे कार पार्किंग जागा नाही, ती सगळं काही नाही, शिवायही करता येतं, ते तुम्हाला दाखवतो. नंतर ॲक्विफर म्हणजे जमिनीखाली जो पाणी साठा आहे की ज्याच्यातनं आपण बोरवेलनी पाणी काढतो, तो दगडांमध्ये साठलेलं पाणी आहे, तिथपर्यंतही आपल्याला पाणी नेता येऊ शकतं. रिचार्ज ऑफ बोरवेल आहे, प्रत्येक सोसायटीमध्ये बोरवेल आहे, तर त्या बोरवेलमधनं तुम्ही समजा जर का दिवसाला 2000 लिटर पाणी काढत असाल तर वर्षभरामध्ये 7 लाख लिटर पाणी काढता, म्हणजे 700 क्युबिक मीटर पाणी तुम्ही वापरता. तर तेवढं पाणी तुम्ही पावसाळ्यामध्ये रिचार्ज करायला पाहिजे. आणि रिचार्ज नाही केलं तर मग केव्हा ना केव्हा तरी ती ड्राय होते किंवा त्या पाण्याची तिची क्वालिटी बिघडत जाते, किंवा त्याच लाईनवरती जर का बऱ्याच जणांनी बोरवेल केल्या तर पाणी कमी होण्याची शक्यता आहे. आपल्या इकडे नाही, पण काही देशांमध्ये ही जी खाली पोकळी निर्माण होते त्यांनी जमिनी काही ठिकाणी खचलेल्या देखील आहेत, अशी उदाहरणं बघायला मिळतात. कारण आपण नुसतं जर का पाणीच काढत गेलो खाली, कारण हा जो बोरवेल वगैरे हा जो भाग आहे गेल्या 20-25 वर्षातला आहे, आणि त्याच्या खाली जे पाणी साठलेलं आहे ते गेल्या 1000, 1500, 2000 का 5-10 हजार वर्षातलं आहे. कारण पाणी दगडांमध्ये जायला आज देखील वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष लागत असतात, ते इतक्या सहजगत्या जात नसतं. तर म्हणून आपण रिचार्ज करणं ही काळाची नाही आपली गरज आहे, मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे, तर ते करायला पाहिजे. किंवा स्टोरिंग इट इन अ पॉन्ड, जसं तुम्हाला माहिती आहे की आता आपल्या केळकर कॉलेजच्या मागे किंवा ही मिठागरं वगैरे सगळी होती, म्हणजे काय होती तर आपल्या इथलं जे एक्सेस पाणी जे होतं ते एक्सेस पाणी तिथे जमायचं. किंवा आता हे जे BKC झालं आहे तिथे तो जो मधला जो भाग आहे तो भाग म्हणजे काय होतं की वेस्टर्न सबअबचं आणि ईस्टर्न सबअबचं जे एक्स्ट्रा पाणी होईल ते एक्स्ट्रा पाणी तिथे जमा व्हायचं. त्या कारणाने फ्लडिंग जवळजवळ त्यावेळेस नव्हतंच. आता म्हणजे आपल्या इथे विक्रोळीला पण पाणी तुमचं रेल्वेमध्ये किंवा अशा बऱ्याच गोष्टी या घडतात. तर तसं प्रत्येक शहरामध्ये किंवा प्रत्येक भागामध्ये होल्डिंग पॉइंट त्याला म्हणतात, किंवा असे पाणी साठवण्याचे, म्हणजे त्या भागातलं पाणी सरफेस रनअप कुठे जाईल. कारण आपल्याकडे शेवटी जातं ते पाणी समुद्रामध्ये जातं, पण त्यावेळेस जर का भरती असेल तर मग पाणी सगळं स्टॉर्म वॉटर ड्रेनमधनं जाऊ शकत नाही. तर ते साठवण्यासाठी अशी ज्या गोष्टी आपल्याकडे नॅचरली होत्या आणि अजूनही बऱ्याच ठिकाणी आहेत, त्यामुळे आपल्याकडे हे नाही होत. आणि 10% मॉडेल, हे 10% मॉडेल कोणालाही आहे की म्हणजे ग्रामीण भागात किंवा शहरामध्ये तुमच्या जमिनीचा 10वा भाग जर का तुम्ही पाणी साठवण्यासाठी ठेवला
तर त्या 10व्या भागामध्ये साठवलेलं पाणी हे 90 भागाची काळजी घेऊ शकेल इतकं असू शकतं. एवढी त्याची म्हणजे लोक विचारतात ना, 2 प्रश्न असतात, एक तर पैसे किती लागतील आणि आमची जागा किती जाईल ती. तर जागा मॅक्झिमम ही 10% जाते. 10%ही लागेल अशातला काही भाग नाही आहे. पण तेवढी जर का जागा आपण पाणी साठवण्यासाठी ठेवली तर त्या 10% पाणी आपल्या जमिनीवर पडणारं पाणी साठेल आणि ते मग 90%करता आपल्याला वापरता येऊ शकेल. आता जमिनीमध्ये जिरवण्यासाठी जी आहे ती ट्रायल पीट मेथड आहे. ती थोडकी पुढे ट्रायल पीट म्हणजे आपण 4 फूट बाय 4 फूट बाय 6 फुटाचा खड्डा करायचा. तो खड्डा करून पाण्याने भरायचा. आता पाण्याने भरल्यानंतर मग तो 1 तासामध्ये किती पाणी खाली जातं त्याचा रेकॉर्ड ठेवायचा. समजा 1 तासामध्ये एक 10 सेंटीमीटर पाणी किंवा 4 इंच पाणी खाली गेलं असेल, परत तो वरपर्यंत भरायचा आणि दुसऱ्या तासामध्ये किती पाणी गेलं आहे असं जर का आपण दिवसभर केलं म्हणजे 8 हे केलं तर मग त्याच्यानंतर म्हणजे काय होतं की खरं म्हणजे पावसाळ्यात पाणी आपल्याला जिरवायचं असतं. त्यामुळे खरी ही जी टेस्ट आहे ही पावसाळ्यामध्ये करायची असते. कारण पावसाळ्यामध्ये जमीन संतृप्त असते, म्हणजे पावसाळ्यामध्ये जमिनीमध्ये पाणी असतं आणि त्या याच्यात जर का आपल्याला पाणी जिरवायचं असेल तर ते पाणी किती शोषून घेऊ शकेल हे जर का आपण काढलं नाही तर मग रिचार्ज करता येणं कठीण आहे. त्यामुळे ही ट्रायल पीट मेथड जर का आपण केली तर त्या ट्रायल पीट मेथडनी म्हणजे 1 दिवस जर का आपण 8 रीडिंग घेतली तर 8 रीडिंग घेतल्यानंतर म्हणजे 8 तास पाणी आपण त्या ह्याच्यात जिरवत राहिलो तर खालची जमीन सगळी संतृप्त होईल आणि नंतर जे रीडिंग येईल त्या रीडिंग्सप्रमाणे मग समजा जर का 600 मिलीमीटरमध्ये 50,000 लिटर पाऊस पडला म्हणजे 30,000 लिटर पाणी झालं तर ते जिरवायला किती अशी खड्डे करायला लागतील त्याचं गणित आपल्याला नक्की करता येऊ शकेल. पण हे ट्रायल पीट मात्र आपल्याकडे करायला पाहिजे. तसं केलं तर येऊ शकेल. अर्थात ज्या ठिकाणी मोठ्या एरिया आहेत तिथे डबल रिंग फिल्ट्रोमीटर आहेत, बरेच प्रकार आहेत. पण आपल्याला करता येण्यासारखा आणि आपल्याला समजेल असा हा ट्रायल पीट मेथड आहे, तो प्रत्येक सोसायटीनी करून बघायला हरकत नाही. पुढे हे आत्ता सांगितलं तेच आहे. पुढे हां आता पुढे दाखवा, हे दाखवा पुढे. हा बघा, हा जो आहे हा 4 फूट बाय 4 फुटाचा खड्डा 6 फूट खोल केला आहे. त्याच्यामध्ये खडी रेती भरले आणि 4ही बाजूनी विटाचं बांधकाम केलं आहे आणि विटाचं बांधकाम केल्यानंतर वरती ग्रेटिंग ठेवलेलं आहे. म्हणजे हल्ली लोक म्हणतात की आम्हाला कार पार्किंगसाठी जागा, तर ह्याच्यावरती गाडी पण पार्क होऊ शकते. कारण साधारण आपला जो स्लोप असतो तो बिल्डिंगच्या 4ही बाजू म्हणजे कंपाऊंडच्या 4ही बाजूला स्ट्रॉम वॉटर ड्रेन असतं आणि त्याला लागूनच जर का आपण अशी पर्कोलेशन पीट केली तर पाणी त्यातनं आणि जर का पर्कोलेशन टेस्ट केली तर पाणी किती जाऊ शकेल हे आपण त्याचा नक्की सांगू शकतो. ज्या ठिकाणी पाणी 6 फुटावरही जात नाही, कारण सगळ्याच ठिकाणी पाणी आपली जमीन मुंबईतली शोषून घेत नाही, तर त्या ठिकाणी मग हे असं बोर वगैरे करायला लागतं. पण ते बरंच म्हणजे त्यासाठी अभ्यास करायला लागतो आणि खर्चिक आहे. तर तेही गोष्ट करून आपण आपल्या ओपन स्पेसेसमधलं पाणी किती जमिनीमध्ये जिरवता येईल जेणेकरून आपल्या प्लॉटच्या बाहेर अगदीच आसमानी सुलतानी होईल. म्हणजे 100 मिलीमीटरपेक्षा जास्ती ज्या दिवशी पाऊस होईल त्या दिवशी तो बाहेर जाईल. पण अदरवाईज 40-50 मिलीमीटर पाऊस पडला तर तो आपण आपल्या सोसायटीमध्ये साठवून वापरला पाहिजे किंवा जमिनीमध्ये जिरवला पाहिजे. पुढे आता ही बघा, ही अशी ही केलेली आहे. ही त्रिमूर्ती सोसायटी आपल्या इथेच आहे, मुलुंडलाच आहे, त्या आपल्या बमखान्याच्या त्या रोडवरती. किंवा हे असे जर का ग्रेटिंग ठेवलं असेल तर त्या ती कार पार्किंग वगैरे होऊ शकतं. म्हणजे असं कुठलं कारण आपल्याला देता येणार नाही किंवा आमच्याकडे जागा नाही किंवा आम्हाला बाय करायचं नसेल तर सांगावं बाय आम्हाला नाही करायचं, तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहे. पण जागा नाही वगैरे किंवा पैसे नाहीत हे सांगणं मुलुंडकरांनी तरी माझ्या मते बरोबर नाही असं मला वाटतं. आता आपण बोरवेलकडे जाऊ. हे आत्ता जे सांगितलं ते प्लॉटमधल्या पाणी कसं, पण आता बोरवेल रिचार्ज हा आपला क्रिटिकल इन द सेन्स बोरवेलचं पाणी तर बहुतेक सोसायट्यांमध्ये फ्लशिंग करता वगैरे वापरलं जातं. तर दिवसाला 1000 लिटर काढत असू तर वर्षाला 4 लाख लिटर पाणी आपण वापरतो.
1000 लिटरपेक्षा जास्तीच काढलं जातं. तर तेवढं पाणी आपल्याला पावसाळ्यामध्ये रिचार्ज म्हणजे हे करायला पाहिजे. आणि ते रिचार्ज करण्यासाठी फक्त रूफटॉप रेन वॉटरच वापरायला पाहिजे, कारण रूफटॉप रेन वॉटर हे प्युअरेस्ट फॉर्ममध्ये आहे. पण आता इथे बोरवेलचंही काय आहे तुम्हाला सांगतो, की बोरवेलही रिचार्ज करण्याकरता बोरवेलची इंटेक कपॅसिटी काढायला पाहिजे. आता आम्ही सांगितलं ना बाबा तुला इंटेक कपॅसिटी काढायला पाहिजे, मग त्याच्या कपाळाला आठ्या पडतात की बा तू आम्हाला झटकन सांग काय करायचं ते, आणि करून निघून जातो इथनं. म्हणजे मग आमचं हे झालं. तर इंटेक कपॅसिटी म्हणजे सगळे जर का आपण जेवायला बसलो तर मी 2 पोळ्या खाईन, कोणी 5 खाईल, कोणी 10 खाईल. तसं बोरवेलची पाणी ते किती घेईल, कारण पाऊस आपल्याकडे थोड्या वेळात पडतो आणि ते पाणी जर का जिरवायचं असेल तर ते त्या तेवढ्या वेळामध्येच ती बोरवेल आतमध्ये घेईल असं नाही आहे. आणि काही ठिकाणी आपल्याकडे कोकणात आपण कोकण भागातच येतो, तुम्हाला माहीत असेल की विहिराला पण पाणी जमिनीलगत असतं. तसं काही ठिकाणी आम्ही त्या API फॅक्टरी आहे ना भांडुपला, जिथे हे केलं, तिथे आम्ही गेलो होतो कन्सल्टेशन करायला. तर ते म्हणाले की नाही आम्हाला त्यांच्या तिथे बोरवेल बऱ्याच होत्या, API फॅक्टरी होती त्यांच्यात ओरिजिनल त्यांच्यात. मी म्हटलं आपण त्या बोरवेलची रीडिंग्स घेऊ. तर त्या बोरवेलमध्ये पण पाणी जमिनीलगतच होतं पावसाळ्यामध्ये. मग तिथे तुम्ही रिचार्ज काय करणार? म्हणजे आपल्या मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी स्टोरेज करणं हे आयडियल आहे. आणि बोरवेलची रीडिंग्स ठेवायला पाहिजे. रीडिंग्स ठेवायला पाहिजेत म्हणजे काय आहे की समजा आज तुम्ही सकाळी पंप चालू करण्याच्या आधी बोरवेलमध्ये किती पाणी आहे ते नोट डाऊन केल्यानंतर परत 1 आठवड्यानी त्याच दिवशी सकाळी बोरवेल चालू करायच्या ऐवजी पाण्याची लेवल किती आहे आणि एका आठवड्यामध्ये तुम्ही किती तास पंप चालवला त्याच्यावरनं तुम्ही पाणी किती वापरलं. आणि त्या बोरवेलची अशी जर का 52 रीडिंग्स तुमच्याकडे लिहिलेली असतील तर तुम्हालाच कळेल की आपल्या बोरवेलची लेवल, म्हणजे तुम्ही समजा रोज 2000 लिटर पाणी काढत असाल तर 14000 लिटर पाणी आठवड्यात काढून माझ्या बोरवेलची लेवल किती खाली गेली का गेलीच नाही किंवा काय झालं. अशा बऱ्याच गोष्टी, हा इंटरेस्टिंग विषय आहे. तर आपण जर का आपल्या वॉचमनला किंवा कोणाला एकदा करून जर का दाखवलं तर तो रीडिंग्स नक्की घेऊ शकेल. आणि पावसाळ्यामध्ये मग त्याची पाण्याची लेवल कशी वरती येते. तरी 52 रीडिंग जर का असतील तर त्याच्या ह्याच्यावरनं बऱ्याच गोष्टी, म्हणजे बोरवेल रिचार्ज, कारण बोरवेल रिचार्ज हा इतका सोपा विषय नाही आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. म्हणून रेकॉर्ड हा बोरवेल ठेवायला पाहिजे. तो आम्ही तुमच्या सोसायटीत जेऊ तेव्हा सांगू कसे रीडिंग्स घ्यायची असतात आणि काय करायचं असतं. आणि बोरवेल रिचार्ज लोक का करायला जातात तर त्यांना वाटतं की बोरवेलच्या आजूबाजूला खड्डा करावा, तिथे पाणी सोडून द्यावं. आता पावसाळ्यात सगळीकडेच पाणी असतं तर ते आता बोरवेलमध्ये जात आहे का खाली जात आहे किंवा नाही हे कोणालाच काही कळत नाही. पण आपलं नाही, आम्ही बोरवेल रिचार्ज केलेली आहे ते समाधान मात्र त्यांना हे होतं. तर बोरवेलच्या इंटेक कपॅसिटीप्रमाणे बॅलन्सिंग टँक देखील बोरवेल रिचार्ज करायला बांधावा लागतो, हे तुम्हाला अगोदरच सांगतो मी. म्हणजे बोरवेल समजा दिवसाला 10000 लिटर पाणी देत असेल तर ती दिवसभरात 10000 लिटर घेईल, म्हणजे 24 तासात 10000 लिटर घेईल. आणि आपला पाऊस पडतो तो थोडा वेळात पडत असल्याकारणाने तो साठवण्यासाठी आपल्याला बॅलन्सिंग टँक करण्याची गरज आहे. आणि फक्त पावसाचं पाणी हे शुद्ध असल्याकारणाने, कारण जर का आपण सरफेस रनऑफ किंवा बाजूचं पाणी घेतलं तर त्याच्यामध्ये बऱ्याच आता गाड्या पार्क केलेल्या असतात, त्यात ऑइल असतं किंवा फिकल मॅटर, कुत्रे माल, सगळ्या घाण असे असते. तर ते पाणी आतमध्ये, म्हणजे ते जरी आपण गाळून आतमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला तरी फिजिकल इम्प्युरिटीज निघून जातील पण केमिकल इम्प्युरिटीज निघणार नाही. त्यामुळे पाणी आज जसं आपण बघतो की बऱ्याच नद्या या आपल्या प्रदूषित झालेल्या आहेत, तसं आपण ग्राउंड वॉटर आपलं पोल्यूट करू नये एवढी काळजी घेणं आपल्याला सहज शक्य आहे. तर त्याप्रमाणे करावं. हे नॅचरल रिचार्ज ऑफ हे आहे की पूर्वीच्या काळी केमिकल फर्टिलायझर्सनी पेस्टिसाइड्स नव्हते वापरत लोक. त्यावेळेला काय व्हायचं की फक्त फिजिकल इम्प्युरिटीजनी काही बायोलॉजिकल इम्प्युरिटीज असतील, म्हणजे खाण्यापिण्याचे पदार्थ जे पडलेले असतील तेच. तर ते जेव्हा पाणी जमिनीतनं खाली जातं तेव्हा जमीन 2, 4, 6 फूट जी असते त्याच्यातनं जाताना त्याच्यामध्ये त्या इम्प्युरिटीज निघून जातात आणि त्याच्यानंतर ते पाणी दगडांमध्ये
वर्ष 2 वर्ष किंवा जसं असेल त्याप्रमाणे ते जाऊन तिथे हे होतं. त्यामुळे पूर्वी क्वालिटी ऑफ बोरवेल वॉटर हा विषय नव्हता. आज क्वालिटी ऑफ बोरवेल हे आहे. आणि लोकांना जर का आम्ही सांगितलं की निदान वर्षातनं तुम्ही 2दा तरी बोरवेलचं पाणी टेस्ट करायला पाहिजे, एक खरं म्हणजे 3दा पाहिजे तिन्ही सीझनमध्ये, तर तुम्हाला कळेल की बोरवेलचं पाणी वेगवेगळ्या सीझनमध्ये कसं असतं. आता पावसाळ्यात केलं तर ते बऱ्यापैकी चांगलं असण्याची शक्यता आहे. तर पण जनरल थंब रूल असा आहे की दिवसभरातनं आपण जेवढं पाणी काढतो तेवढं पाणी बोरवेल ही दिवसभरामध्ये घेते आणि त्याला लागणारा बॅलन्सिंग टँक करावा. पुढे हे इंटेक कपॅसिटी काढण्याची बरीच प्रोसिजर आहे, ती ज्यांना कोणाला करायची असेल त्यांना आपण सांगू. क्वालिटी ऑफ वॉटर म्हणजे फक्त गच्चीवर पडणारं पाणी आफ्टर फिल्टरेशन आपण याच्याकरता वापरू शकतो. बऱ्याच ठिकाणी सरफेस रनऑफ हा बोरवेल रिचार्जसाठी वापरला जातो. त्याच्या याच्याने क्वांटिटी वाईज पाणी रिचार्ज होतं, पण क्वालिटी वाईज होत नाही. ते मी तुम्हाला दाखवतो. आता हे जे आहे ना, हा रिंगवेल आहे बाजूला, हा स्टोरेज टँक आहे. हा रिंगवेलला काही एकावर एक नुसत्या ठेवलेल्या आहे आणि आतमध्ये हा जो पाईप आहे त्या पाईपला होल्स पाडलेली आहेत आणि त्याला जिओ टेक्स्टाईल फिल्म 500 मायक्रॉनची गुंडाळलेली आहे. आणि या टाकीमध्ये फक्त हा इथे आणि एक त्यांनी फिल्टर बसवलेला आहे. फक्त गच्चीवरचं पाणी या ह्याच्यामध्ये येतं आणि त्यातनं ते या रिंगवेलमध्ये जाऊन याला जो जिओ टेक्स्टाईल फिल्म म्हणजे बांधलेली आहे त्याच्यामधनं ते आतमध्ये जातं. म्हणजे फक्त गच्चीवरचं पाणी बोरवेल रिचार्जमध्ये जाईल असं बघितलेलं आहे. प्लॉटमधल्या कुठलंही पाणी या ह्याच्यामध्ये जाणार नाही अशी आपण काळजी घेतली पाहिजे. नेक्स्ट, हे बडोद्याला केलेलं आहे. अर्थात हे कसं आहे की आपल्या मुंबईमध्ये पाऊस जास्ती आहे म्हणून हा बॅलन्सिंग टँक लागतो, पण बडोद्याला जिथे 500-600 मिलीमीटर पाऊस होतो आणि एखादाच रेन वॉटर डाऊनटेक पाईप तिथे जर का कनेक्ट करायचा असेल तो डायरेक्ट हा त्यांनी फिल्टर लावला आहे बघा इथे, आणि हा पाईप डायरेक्ट या बोरवेलला कनेक्ट केलेला आहे. एकच रेन वॉटर डाऊनटेक पाईप, तर तिथे चालतं. किंवा असा औरंगाबादला नंतर व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो त्या ठिकाणी असा एखादाच पाईप, पण तो पण गच्चीवरच्या पाण्याचा आफ्टर फिल्ट्रेशन त्याला कनेक्ट करायला हरकत नाही. नेक्स्ट, हे रियूजबद्दल आहे. रियूज म्हणजे असं आहे की आपण जे पाणी वापरतो 135 लिटर, त्याच्यापैकी 120-25 लिटर हे पाणी वेस्ट वॉटर म्हणून लगेच बाहेर पडतं आणि ते जर का ट्रीट करून आपण वापरलं तर आपल्याला 80 ते 90 लिटर पाणी मिळू शकेल. म्हणजे दुसऱ्या दिवसाची रिक्वायरमेंट ही आपली 45 लिटरच होईल. म्हणजे आपल्याला वर्षाला 365 गुणिले 135 नाही लागणार, तर पहिल्या दिवशी 135 लागेल आणि दुसऱ्या दिवशी 90 लिटर किंवा 80, जशी आपली सुवेज ट्रीटमेंट प्लांट आपल्याकडे असेल त्याप्रमाणे हे लागू शकेल. पण हे फक्त आता जी ठिकाणी मोठी डेव्हलपमेंट आहे, म्हणजे 20,000 स्क्वेअर मीटरच्या वरती किंवा 2 लाख स्क्वेअर फूटच्या वरती आहे, त्यांनाच फक्त STP कंपल्सरी केलेलं आहे. बाकी सगळ्यांना अजून तसं नाही आपण हे करू शकतो. आता ही टी वॉर्डची एरिया दिलेली आहे, तर टी वॉर्डच्या एरियामधलं जरी आपण 10% पाणी साठवलं तरी ते 2 लाख लोकांना पुरेल इतकं आहे. आणि आज तुम्हाला माहिती आहे मोखाडा तालुक्याची वस्ती किती आहे? 2011च्या याच्याप्रमाणे फक्त 85,000 आहे. म्हणजे मोखाडा, वाडा, जव्हार वगैरे ह्या तिन्ही तालुक्यांची वस्ती 2 लाखच होईल आणि तिथे पाणी नाही आहे. आणि आज आपल्याकडे पाणी फुकट घालवायला आहे. लेट अस नॉट बी व्हेरी, इफ वी आर ऑनेस्ट, वी हॅव वॉटर टू वेस्ट इवन. तर म्हणून आपण पाणी साठवायला पाहिजे. आणि कुठेही 2 मीटरची टाकी बांधली तर ती भरून जाणार आहे. आज मुलुंडमध्ये भरपूर जागा रिकाम्या आहेत आणि BMC किंवा कोणी टाक्या, आता तुम्हाला माहिती आहे आपल्या हिंदमाताला पाणी साठतं म्हणून 4 कोटी लिटरचे जमिनीखाली टँक्स बांधलेले आहेत BMCने. का तर ते पाणी तिथे टेम्पररी कलेक्ट करतात आणि नंतर मग ओटी आली की ते तिथनं पाणी समुद्रामध्ये सोडलं जातं. त्यामुळे स्टोरेज हे पॉसिबल आहे. अजून मुलुंडमध्ये भरपूर रिकाम्या जागा शिल्लक आहेत आणि आपण जे पाणी वापरतो त्याच्यात निदान त्याच्यात 10% जरी हे केलं
तरी 3-4 तालुक्यांना पुरेल इतकं पाणी 135 लिटरप्रमाणे. गावी तर ते 55 लिटरचं स्टँडर्ड आहे, पण आपण कशाला त्यांना कमी द्यायचं. आपण 135 लिटरप्रमाणे दिलं. माझ्याकडे लिहिलेलं आहे, तुम्ही पण गुगलवरती बघू शकाल की 2011 प्रमाणे आहे, पण त्याच्यात काही फार काही बदल झाला नसेल. तर तेवढ्या तालुक्यांना आपण पाणी नक्की पुरवू शकू. तर त्याप्रमाणे करायला पाहिजे. पुढे फ्रॉम आवर एक्सपिरियन्स आपल्या मोठ्या प्लॉटमध्ये अराऊंड 20% पाणी आपण नक्की साठवू शकतो, पण त्याप्रमाणे कायदे कानून व्हायला पाहिजेत. आज झालेले नाहीत, पण कायदे कानून नसतील तरी आपण आपली मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आपण करायला पाहिजे. आणि हे शेवटचं आहे, कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, पण आपण त्याचा कधी ती आधी जल मग स्थल, म्हणजे माझ्या प्लॉटवर पाण्याची उपलब्धता किती आहे हे बघूनच मी तिथे बिल्डिंग बांधावी, व्यापार करावा किंवा शेती करावी, जे काही असेल ते आपण करत नाही. तर ते ज्या दिवशी आपण करायला लागू त्या दिवशी मला वाटतं हे होईल. बस आता आपण व्हिडिओ बघू. बाकी 1-2 व्हिडिओ दाखवतो. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. व्हिडिओ बघता बघता मी दाखवीन तुम्हाला. हा इथलाच व्हिडिओ आहे. बघा, यांनी सर्व काही केलेलं आहे, पण आता इथे कोणालाच माहीत नाही या पाण्याचं ते काय करतात. सिस्टीम सगळी एक वर्क केलेली आहे, पण आम्हाला कोणी सांगू नाही शकलं याचं काय. सिंटेक्सच्या टाक्या बांधलेल्या आहेत, वरती पण पाणी नेलेलं दिसतं, पण काही त्याचं हे नाही. कुठली दाखव. हे आम्ही बोरिवलीला एका शाळेमध्ये हे केलेलं आहे. हा फिल्टर आहे आणि हे रूफटॉप कलेक्शनच आहे. म्हणजे असं हल्ली करतात, म्हणजे बरेच बिल्डर आहेत, त्यांना जर का आम्ही सांगितलं तर ते वेगळी 15-20 हजार लिटरची वेगळी टाकीही बांधतात. मी त्यांना म्हटलं, एवढे तुम्ही खर्च करता. बरं, त्यांना सांगितलं मी कन्स्ट्रक्शनमध्ये आहे, त्यामुळे मला माहिती आहे कोणाचे किती प्रॉफिट मार्जिन आहे आणि कन्स्ट्रक्शन कॉस्ट काय आहे ती. तर ते करतात लोक. हे 2 रेन वॉटर डाऊनटेक पाईप त्यांनी कनेक्ट केलेले आहे ते याच्यामध्ये, आणि हे ऑनलाईन फिल्टर्स तिथे बसवलेले आहेत. हे पण हे तसेच आहे. आणि त्याला फर्स्ट प्लस अरेंजमेंटही आहे. आणि पावसाळ्यानंतर आपल्याकडे काय होतं, गच्च्या या वापरल्या जातात फंक्शनसाठी. तर त्यावेळेला दुसरा वॉल बंद केला तर फंक्शन्सला वापरल्यानंतर ते धुतात आणि ते पाणी सगळं खाली मग येऊन या सिस्टीममध्ये येईल, म्हणून त्याच्याकरताही एक वॉल याच्यामध्ये दिलेला आहे. पुढली दाखव. हे पार्ल्याचं आहे. हे कम्प्लीट त्यांनी हा वेगळ्या प्रकारचा फिल्टर आहे, भावे म्हणून आहेत ते. आणि त्यांनी फ्लश टँकमध्ये हल्ली आपल्याकडे म्युन्सिपाल्टीनी ग्राउंड फ्लोअरला फ्लश टँक वेगळी करायला सांगितलेली आहे. त्यामुळे आता म्हणजे त्या फ्लश टँकमध्ये जरी कलेक्ट केलं रेन वॉटर तरी चालू शकतं. ही सगळी सिस्टीम त्यांनी वर्क केलेली आहे. सगळ्यांचे फोन नंबर्स आणि मी तुम्हाला हे व्हिडिओही देऊ शकेन. ते बघितल्यानंतर लोक करतायत, पण हे करण्याचं प्रमाण फारच कमी आहे. आणि जेवढी रूफटॉप आहे त्या सर्वाचं पाणी लोक वापरत नाही आहे. बस ठीक आहे. आता प्रश्न विचारा, कोणाला काही विचारायचे असतील तर. नाही तर आपले हे जे आहेत ते सांगतील, काही मार्गदर्शन करतील. प्रश्न विचारा. कोणाला प्रश्न आहेत का काही? त्याची मेंटेनन्स कॉस्ट किती? मेंटेनन्स कॉस्ट फार काही नाही आहे. म्हणजे जसं आपल्याला म्हणतात की कॅपिटल एक्सपेंडिचरच्या 2 ते 3% जर का आपण दरवर्षी वेगळी काढून ठेवली तर त्याच्या याच्यामध्ये मेंटेनन्स होऊ शकते. त्याच्यात काही तसं हे नाही. कारण टाकीचं लाईफ बरेच वर्ष हे असतं आणि नीट वापरलं तर काही तसं काही होत नाही. पहिले 2-3 वर्ष तर काही होत नाही. पण इतर यांचं जसं आपण वेगळं हे करतो
किंवा आपल्या सोसायटीत सिंकिंग फंड असतो किंवा डिप्रिशिएशन किंवा 1-2 ते 3% बाजूला काढून ठेवले पाहिजेत आपल्या कॅपिटल कॉस्ट हे जेवढी कॉस्ट होईल त्याच्या म्हणजे ते केव्हा तरी 3-4 वर्षांनी जरी लागले तरी आपल्याला ते पैसे वापरता येतील. याला BMCची परवानगी घ्यावी लागते का? हां, आपल्या इथे BMCची परवानगी घ्यावी लागेल. म्हणजे वॉर्डाला सांगून ते करायला लागेल BMCची. कारण आपल्याकडे कसं आहे की ऑक्युपेशन मिळाल्यानंतर आपण काही चेंजेस करणार असलो तर ते BMCला कळवायला लागतात म्हणजे ते देतात परवानगी देणार नाही तशातला काही भाग नाही आहे. पण हे करायला पाहिजे कारण अर्थात त्याला किती दिवस लागतात? ते आता प्रत्येकाच्या याच्यावरती अवलंबून राहील. आपण किती तिथे जेन्युइनली जाऊन हे करतो काही लागत नाही. आता तुम्हाला सांगतो या शाळेच्या परवानगीकरता मी 1 दिवस गेलो ते मला ठीक आहे तुम्ही ठेवा साहेब नाही आहेत उद्या साहेबांना मी दाखवतो तुम्ही उद्या या चलन भरा आणि तुम्ही हे करा. माझ्या मते तसा प्रश्न फारसा काही येणार नाही. BMC देईल परवा कारण त्यांचाच कायदा आहे ना. आपण काही आपल्या घरचा नाही कायदा करत आहोत आपण काही आपले हे करत नाही आहोत. मी दुष्यंत सोसायटीमधून बोलतो आहे. सज्जनवाडीत शिंदनेकर साहेब राहतात त्या सोसायटीतनं बोलतो आहे. आम्ही 300 मीटर खोल जाऊन आमची बोरवेल आम्ही तयार केली. हां 3 ते 4 महिने पाणी आलं त्याच्यानंतर पाणी बंद झालं. हां तर त्याच्यासाठी काय करता येईल? बोरवेल रिचार्जच करायला पाहिजे ना तुम्ही. बोरवेल रिचार्ज करायला पाहिजे. हां मग ती कशी करायची त्याबद्दल आपण जरा हो मार्गदर्शन साहेब केलं काही तुम्हाला दिवसांनी. तिथे आम्ही फॉर्म ठेवलेले आहेत बाहेर. हां आता तुम्ही जिथे केलं तिथे हां की तुम्ही सगळी सोसायटीची माहिती कळवा त्याच्यामध्ये. हां मग आपण 1 दिवस ठरवू आणि मग सगळेजण असतील त्या दिवशी तुम्हाला सांगेन काय काय करता येईल ती. कारण सोसायटीची प्रिलिमिनरी माहिती लागेल आम्हाला की सोसायटीत किती टेनंट आहेत किती फ्लॅट आहे किती टेरेस एरिया आहे काय काय स्टोरेज अरेंजमेंट आहे काय नाही आहे असं. हां आणि पहिली गोष्ट म्हणजे सोसायटीची खर्च करण्याची विलिंगनेस पाहिजे. काय गंमत होते तुम्हाला सांगतो की सगळेजण मी बोलवायचे सुरुवातीला तर मी आपला उत्साहाने जायचो आणि मग गेल्यानंतर मग म्हणायचे नाही रे मग तो त्याचा कोणतरी दुसरा कन्सल्टंट आहे त्याला विचार आणि खरं काय कोणाला काही करायचं नसतं तुम्हाला. पहिला म्हणजे तुमच्या जनरल बॉडीची मंजुरी पाहिजे की बाबा ह्याला जो लागणार. आता तुम्हाला खर्चाचा अंदाज सांगितला काय आहे तो किंवा तेवढा खर्च कारण नाही तर काय होतं म्हणजे आता हे मुलुंडमध्येच आहे म्हणजे मी येईन तुमच्याकडे सांगायला पण त्याच्यातनं काही निघत नाही. तर ते तुम्हाला करायला लागेल. आपण करूया प्रयत्न तर नक्कीच करायला पाहिजे कारण बोरवेल रिचार्ज नाही केली तर कठीण आहे. आणि हे नाही बरेच आर्टिकल्स आहेत की जमीन खाली खस्ती आहे आपल्या त्या कारण 1000 लिटर म्हणजे जेव्हा आपण 300 क्युबिक मीटर तेवढा व्हॉल्यूम जो खाली भरलेला असतो तो रिकामा होतो ना. असं जर का दरवर्षी आपण करत गेलो तर काय हे होईल इम्बॅलन्स होतं ते. तर सगळ्यांनी फॉर्म भरून जर का दिले तर येऊ आम्ही सगळ्या सोसायटीत येऊ. आम्हाला काही त्याच्याबद्दल काही हे नाही आणि आम्ही ठरवलंच आहे म्हणजे तसं त्यांच्या. अजून कोणाला काही प्रश्न? संतोषजी सर पारंपरिक विहीर जी असते गावाकडची आपली हां पारंपरिक विहीर असते ना आपली गावाकडची हो, हो. ती पण ही रिचार्ज करू शकतो का आपण? हो ती पण ती रिचार्ज कसं म्हणजे त्याचं कसं करायला लागतं? हाच फिल्टर वापरायचा का असंच नाही वापरायचं? नाही विहिरीची प्रथम तुम्ही रिडिंग पाडा. आता विहीर जर का पावसाळ्यात जमिनीलगत पाणी असेल तर ती नाही रिचार्ज करता येणार. नाही नाही म्हणजे पूर्ण पावसात ती भरते हां. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये साधारणपणे एक 10 फूट पाणी असतं त्याच्यामध्ये. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हां हां मे महिन्यामध्ये. नाही मग हे नाही कारण इतके दिवस तर आपण पाणी साठवून हे नाही करत. मुळात आपल्या कोकणामध्ये एक लक्षात घ्या की विहीर आणि बोरवेल हे नाहीच आहे आपल्याकडे. पाऊस जास्ती असल्याकारणाने जमिनी आपल्या अशा आहेत की त्याच्यात पाणी राहणार नाही. कारण आपल्या पाणी जर का जिरणाऱ्या जमिनी नसत्या ना
तर आपल्या मुंबईमध्ये किंवा कोकणामध्ये रोज फ्लडिंग झालं असतं. त्यामुळे पाण्याचा निचरा होईल अशाच जमिनी असल्याकारणाने आपल्या कोकणामध्ये पाणी साठवण्याशिवाय माझ्या मते पर्याय नाही आहे. तुम्हाला जे 3-4 महिने पाणी कमी लागतं, आता ही जी उदाहरणं तुम्हाला दिली, असे काही शेतकरी आहेत की त्यांना शेवटचे 3 महिने पाणी पुरत नाही, तर त्यांनी 50,000 लिटरचे पाण्याची साठवण टाकी बांधलेली आहे. दापोलीमध्ये काय होतं की दापोलीमध्ये वरती पाणी असतं, पण खाली मग ते मुरुडला वगैरे खाली जिरून ते पावसाळा संपला की ते पाणी निघून जातं. आपल्याकडे चढउताराच्या जमिनी असल्याकारणाने नंतर पाणी आपल्या इथे राहत नाही आणि पावसाळ्यामध्ये जमिनीलगत पाणी असतं. त्यामुळे पाणी साठवून ठेवा. मी तुम्हाला सांगतो, आमचे एक पेठे सर म्हणून होते, आम्ही छबिलदासमध्ये होतो, त्या पेठे सरांच्या घरी आम्ही फणसूला गेलो होतो दापोली तालुक्यामध्ये. त्या काळी पावसाळ्यामध्ये त्यांच्या आजीला बाहेर जायला लागू नये म्हणून त्यांनी घराचं पाणी, आपल्याकडे पूर्वी ते दगडाच्या मोठ्या रांजण हे असायचे, त्याच्यामध्ये त्यांनी आणून सोडलं होतं. कारण पावसाळ्यात इतका पाऊस कोकणात पडायचा की विहिरीपर्यंत जाणंही कठीण असायचं. म्हणजे पाणी साठवणं हा आपल्याकडे होता, पण हे ब्रिटिशांनी नंतर आपल्या सरकारने सांगितलं की पाणी द्यायची जबाबदारी आमची. तेव्हापासून लोक आपल्याकडे या विषयाला दुर्लक्ष करायला लागले. आज सरकारने पाण्याचा विषय घेतल्या कारणाने त्यांच्या अख्यात्यारीत त्यामुळे हा विषय हे झालेला आहे. नाही तर पूर्वी गावांमध्ये अजून देखील गावात पाणी साठवत होते किंवा साठवण्याची व्यवस्था होती. आम्ही फणसूला बघितलेलं आहे, तुम्हाला सांगतो, गेलो होतो तेव्हा. एक मिनिट हा. यापूर्वीसुद्धा 2002मध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे BMCच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, शाळा आहेत किंवा शासकीय इमारती आहेत, त्यावेळेला ही स्कीम 2002मध्ये चालू झाली होती. आणि ह्याच शाळेमध्ये किंवा GV स्कीममध्ये मी नोकरीला होतो, त्यावेळेला हे रेन वॉटरसाठी टाक्या खाली खोदून बांधल्या गेल्या आणि त्यामध्ये रेन वॉटर स्टोरेजच्या सुरू झालं होतं. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने सुद्धा ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी सुद्धा शेततळी, पावसाळ्यामध्ये शेततळी आमच्या भागात आंबेगाव तालुक्यात सुद्धा ज्या ठिकाणी डोंगराळ भाग आहे किंवा पडीक जमिनी आहेत त्या ठिकाणी सुद्धा अनुदान देऊन शेततळी चा प्रकल्प राबवलेला आहे महाराष्ट्र शासनाने. आणि पावसाळ्यामध्ये ज्या भागामध्ये पाणी नाही, पडीक जमिनी आहेत, तिथे खोल खड्डे घेऊन अनुदान देऊन पावसाळ्याचं पाणी साठवलं जातं. आणि ज्या वेळेला शेतांना पाणी कमी पडतं त्यावेळेला त्या शेततळ्याचा उपयोग करून शेतकरी त्याचा पिकं पण काढतात. BMCच्या ह्याच ठिकाणचं सरांनी उदाहरण दिलं. GV स्कीममध्ये मी रिटायर झालो त्यावेळेलाही ते होतं. केलेला प्रोजेक्ट पब्लिसिटी करतात BMC किंवा गव्हर्मेंट, परंतु त्याच्यानंतर तो चालू आहे की नाही याचा पाठपुरावा होत नाही. आणि म्हणून सरांनी या इमारतीमधलं जे दाखवलं, जर पाठपुरावा होत असेल तर पावसाचं पाणी अडवा, जिरवा आणि जमिनीतील भूतलातलं पाणी कमी होत आहे, लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळं हा प्रकल्प जर राबवताना त्याचा पाठपुरावा झाला तरच तो यशस्वी होऊ शकतो. हे विजय फॉर्म त्याच्यातच आहे रे. नाही बरोबर आहे, पण काय आहे शेततळी वगैरे हे पण लोक नाही आणि आमच्या कोकणामध्ये वगैरे नाही तसं इथे. पाणी साठवण्याची व्यवस्था पाहिजे. पाणी दुसरं सांगतो, पैसे आणि पाणी साठवलेले असतील तरच वापरता येतात. पैसे सगळेजण साठवतात, पण मी विचारलं पाणी कोण साठवतं, तर मला नाही वाटत 1-2पेक्षा जास्ती कोणी हात वरती करतील. जसं आपण पैसे साठवतो, का साठवतो बरं? का पैसे संपले तर कोण देणार आहे आपल्याला? आपण भीक तर नाही मागू शकत ना. पण पाण्याच्या बाबतीत तसं नाही. पण पाणी ज्या दिवशी म्हणून आम्ही लोकांना सांगतो
की पाणी साठवण्याशिवाय पर्याय नाही आहे. म्हणून आम्ही डे 1 पासून 2003 आम्ही सांगतो बा आम्हाला पाणी साठवण्यापलीकडे इतर काही येत नाही. कारण पाणी साठवणं हाच मुळात गाभा आहे. आज मुंबईला जे पाणी येतं 1.5 कोटी लोकांना, ते वर्षभराचं साठवलेलं आहे, पण गावामध्ये ते साठवलेलं नसतं. त्यामुळे प्रश्न पडतो, मग ते गावात कोणीतरी साठवून द्यायला पाहिजे. तर ते कसं करायचं? चला आता आपण मी सर्वोदय सरांना आणि सचिनजींना वरती बोलवतो. आपण शेवटच्या सत्राकडे जातो. आपण आता सगळ्यांना बसलेल्यांना कापडी पिशव्याचं वितरण केलं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण प्लॅस्टिकच्या किती आहारी गेलो आहे आणि त्या प्लॅस्टिकपासून मुक्ती मिळावी, सिंगल यूज प्लॅस्टिक वापरू नये यासाठी सगळ्या स्तरावरती आव्हान केलं जातं. परंतु मी स्वतः घरातून जाताना भाजी आणायला कापडी पिशवी वापरतो का? तर आपणच आपल्याला प्रश्न विचारल्यानंतर आपल्या समोर येतो की नाही, मी गेल्यानंतर जो काही भाजी विक्रेता आहे तो मला जी काही प्लॅस्टिकची पिशवीमध्ये भाजी देतो तीच मी घेऊन येतो. किंवा मी ऑफिसमध्ये जाताना माझ्या बॅगेमध्ये ऑफिसमध्येच्या बॅगेत कापडी पिशवी ठेवतो का? तर अशा सगळ्या प्रश्नांचं उत्तर आज प्रत्यक्ष कृतीमध्ये म्हणजे आम्ही सगळ्यांना कापडी पिशव्या दिल्यात. तर आपण जेव्हा पण बाजारात जाऊ किंवा काही खरेदी करू तर तिकडे प्लॅस्टिकची पिशवी न घेता आपल्याकडच्या कापडी पिशवीमध्येच आपण आपलं सामान भाजी आणू. म्हणून हा एक उपक्रम आपण या मुलुंड पूर्वमध्ये राबवतोय आणि सगळ्यांना आज पण इथे या पिशव्या आपण दिल्या आहेत. तर आपणही आपल्या ठिकाणी आपल्या सोसायटीमध्ये प्रोत्साहित करू सगळ्यांना की बाबा सगळ्यांनी कापडी पिशव्या वापरा, जेणेकरून जो डम्पिंगला जाणारा प्लॅस्टिकचा वापर आहे म्हणजे प्लॅस्टिक तिकडे डिग्रेडेशन होत नाही, त्याचा आपण काही ना काहीतरी आपल्या स्तरावरती आपण संकल्प करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. मी आता डॉक्टर सर्वोदय सरांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात थोडंसं मार्गदर्शन करावं. आज जलवर्धिनी प्रतिष्ठानने मला इथे बोलवून ही संधी दिली, त्याबद्दल जलवर्धिनी प्रतिष्ठानचं मी आभारी आहे. ॲक्च्युली कुलकर्णी सर येणार होते, त्यांचं कार्य महाद आहे, माझं कार्य त्या मानाने एवढं नाही आहे. पण मी सॉलिड आणि लिक्विड वेस्टवरच काम करतो. माझे 4 पेटंट आहेत. आपण आरो पाणी वापरतो, पण आरोमुळे बाकी एवढा ऱ्हास होतो आहे, कारण आरोचं पाणी शुद्ध करताना जी प्रोसेस आहे त्यातलं जे रिजेक्ट पाणी आहे ते रिजेक्ट पाणी चांगलं पाणी आहे म्हणून बऱ्याचशा ठिकाणी वापरले जातं, काही ठिकाणी ओपन ड्रेनमध्ये सोडले जातं. त्याच्यामधलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते जवळ 6,000 ते 10,000 PPM असतं आणि त्यामुळे चांगल्या जमिनी खार जमिनी होत आहेत. तर मी माझ्या एक पेटंट आहे ऑलरेडी फॉरवर्ड ऑस्मॉसिस वापरून जे रिजेक्ट वॉटर आहे त्या रिजेक्ट वॉटरमधनं परत मी 70% पाणी काढतो. पण ते 70% मला डायरेक्ट पाणी मिळत नाही, ते मला आपण रुरल भागामध्ये शेतामध्ये सॉलिड फर्टिलायझर टाकतो, त्याच्यावर पाणी मारायला पाणी नाही आहे शेतकऱ्यांकडे. तर माझं जे प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टवर ती मंडळी सॉलिड खत आणून देतात आणि हे विरघळवलेलं खत घेऊन जातं. म्हणजे ती रिजेक्टमधनं तेवढं पाणी काढलं जातं. आणि पूर्वी देवस्थानांच्या समोर तळी असायची, लेक्स होते, खदानी, त्या हिच्यामध्ये आंघोळ करून देवस्थानात दर्शनाला जायचे. पण आता अशी बऱ्याचशा ठिकाणची अशी स्थिती आहे की तिच्यामध्ये पाय पण धुवाशे वाटत नाही. तसेच लातूरला जे गाडीने पाणी आणलं त्याचा मी शेवटपर्यंत पाठपुरावा केला की ही तुम्ही चुकीची पद्धत काढतोय. कारण मी स्वतः जळगावचा आहे, जळगावमध्ये पण 8 दिवसांनी पाणी येतं. त्यानंतर आमच्या भुसावळ जंक्शनवरून 100 गाड्या जातात. आमची माणसं म्हणतात प्रत्येक गाडीला एक टँकर लावा. आणि हे मी दिल्लीपर्यंत डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये मांडलं. दिल्ली IITमध्ये एक्सपर्टसमोर प्रेझेंटेशन झालं, त्यांनी मला प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट करायला सांगितलं. त्या मी लातूर जिल्ह्यामध्ये औसा तालुक्यामधलं एक लेक रिज्युनेट करून दिलं. त्या लेकमध्ये मी 5000 लिटर पर आवरचा
आर ओ प्लांट लावला, पण ते आर ओ प्लांटचं जे रिजेक्ट पाणी आहे ते तिथल्या शेतकऱ्यांना लिक्विड फर्टिलायझर करता वापरता आलं आणि फक्त शेवटी जे 10-15% पाणी राहायचं तेही ड्राईंग बेडमध्ये ड्राय करायला ड्राईंग बेड बांधला. तर हे गव्हर्मेंटने आर ओ प्लांटवर रिस्ट्रिक्शन्स आणले पाहिजे किंवा आपण तरी आर ओ प्लांटचं पाणी वापर कमी केला पाहिजे. कारण 3 Rs जे प्रिन्सिपल आहे, रिड्यूस, रिसायकल अँड रियूज, तर त्याच्या आम्ही शाळांमध्ये जेव्हा ट्रेनिंग दिलं त्यांना म्हटलं पहिले रिड्यूस करा, पाण्याचा वापर रिड्यूस. त्यामुळे आम्हाला पाणीच नाही मिळतं, तुम्ही त्यात कुठे अजून रिड्यूस करायला. मी सिम्पल शाळेतल्या मुलांना एक टीप दिली, तुम्ही रोज वॉटर बॉटलमध्ये पाणी घेऊन येतात आणि जाताना अर्धी वॉटर बॉटल घरी घेऊन जाता. आई तीच बॉटल ते फेकून देते, परत भरते. जाताना शाळेतल्या एका क्लासला 4 झाडं दिली, त्या झाडांना पाणी टाकायचं आणि मग घरी जायचं. कारण ते छोटं गाव आहे त्यामुळे घरी जायला काही जास्त वेळ लागायचा नाही. अशा तऱ्हेने छोट्या टिप्स. पूर्वी आपल्याकडे पाहुणे आल्यावर आपण पाणी द्यायचो, तांबे आणि फुलपत्र द्यायचं, त्याला लागेल तो तेवढंच घ्यायचं पाणी. आता आपण त्यांना ग्लास भरून देतो. ह्या सिम्पल टिप्स आहेत. औसासारख्या ठिकाणी एक ग्राउंड+1 स्टोरी बिल्डिंग होती, तर वरच्या मजल्यावरच्या बाथरूमचं पाणी त्याच्या बाहेर मी एक छोटा टँक बसवला आणि एक छोटं फिल्टर बसवलं आणि ते ग्राउंड फ्लोअरच्या फ्लशला वापरलं. हे असे छोटे छोटे ट्रायल्स करीन. तसंच जळगावला जी विकास डेअरी आहे त्या डेअरीचं वेस्ट पाणी चं ट्रीटमेंटवर माझे स्टुडंटने PhD केलेली आहे. तसे हे छोटे छोटे मुद्दे आहेत. लातूरसारख्या ठिकाणी जे लेक रिज्युव्हनेट केलं आहे त्या लेकमध्ये बरेचसे गावातली माणसं कपडे धुवायला जायचे, प्राणी धुवायला जायचे, तर त्यांना ते आम्ही घाट बांधून दिले, तळ्याच्या काठावर घाट, आणि त्यांना ट्रेनिंग दिलं की बाबा ह्याच्यामुळे तुमचंच आरोग्य धोक्यात आहे. आणि सरांनी जे सांगितलं डॅम्स, आता माझी एक स्टुडंट PhDचं काम करते. आपले डॅम्समध्ये जवळजवळ 40 ते 60% सिल्ट आहे. म्हणजे त्याची इफेक्टिव्ह स्टोरेज किती प्रमाणात कमी आहे. बरं, हे जे सिल्ट आहे गव्हर्मेंटला काही खर्च करायची गरज नाही आहे. उन्हाळ्यामध्ये जेव्हा बॉटम येतो ना तेव्हा फक्त शेतकऱ्यांना सांगा ते गाळ स्वखर्चाने घेऊन जातील. कारण आम्ही जे लेक रिज्युनेट केलं त्यात 30,000 मीटर क्यूब गाळ काढला आणि त्या गाळामध्ये त्या तळ्याच्या शेजारी स्मृतिवन म्हणून गार्डन तयार केलं. आणि त्या गार्डनमध्ये त्या तळ्याला जे पोल्यूट करत होते वेस्ट वॉटर, त्या वेस्ट वॉटरचा ट्रीटमेंट प्लांट टाकला आणि त्या ट्रीटमेंट प्लांटचं पाणी त्या गार्डनला वापरता येईल. असं टोटॅलिटीमध्ये बघितलं पाहिजे कोणतेही प्रोजेक्ट. आता सरांनी आज बरीच उत्कृष्ट माहिती दिलेली आहे. तसेच फर्टिलायझर वेस्टवर मी काम केलेलं आहे. फर्टिलायझर वेस्ट RCFला आम्ही हँडओव्हर केलेलं आहे पेटंट. तर ते कारण काय आहे, फर्टिलायझरच्या उत्पादनामध्ये सल्फ्युरिक ॲसिड प्रोड्यूस करताना फॉस्फेट रॉक वापरला जातो. तर फॉस्फेट रॉकच्यामुळे फर्टिलायझरमध्ये काही प्रमाणात युरेनियमचं पण कंटॅमिनेशन जमिनींमध्ये होत चाललेलं आहे. फ्लोराईडचं तर तुम्हाला माहिती काय काही ठिकाणी तर भरपूरच प्रॉब्लेम आहे. तर हे सर म्हणाले त्याप्रमाणे आपल्याकडे आता कॅन्सरसारख्या रेडेड डिसिजेस वाढायला आणि आपल्या अन्नधान्यामध्ये सात्विकता कमी व्हायला ही काही कारणं आहेत. सरांच्याच मदतीने मी माझ्या फार्म हाऊसमध्ये योगायोग बघा, मी मुलुंडच्या एका माणसाकडनं 8 वर्षापूर्वी फार्म हाऊस घेतलं. सरांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करता घेऊन गेलो. सरांनी म्हणे अरे इथे तर मी माझ्या आयुष्यातला पहिला टँक बांधलेला आहे. तो कॉयर फायबरचा टँक त्यांनी शोधून काढला, कारण तो जरा पाळा पाचोळ्याने हे केलेलं होतं आणि ते कॉयर फायबर अजूनही इंटॅक्ट होते. विचार करा, 2002-03 साली बांधलेला होता टँक. मग त्यांच्याच मदतीने मी 18,000 लिटरचा टँक बांधला फक्त 70,000मध्ये. तिथे मला पाण्याचं दुर्भिक्ष असतं झाडांकरता, तर मी टँकरचं पाणी प्रिफर करतो. कारण बोरवेलच्या पाण्यामध्ये पण सॉल्ट्स एवढे आहेत की ज्याच्यामुळे झाडांचे पण नुकसान होते. कंटिन्युअस बोरवेलचं पाणी वापरल्यामुळे आपलं
तुम्ही बघाल की क्षारांचं प्रमाण एवढं आहे. रुरल भागामध्ये कधी गेला तर तुम्ही बघाल त्या बकेटला आतून कोटिंग आहे. एवढं क्षारांचं प्रमाण आहे, ते आपण पाणी कन्झ्युम करतो रुरल भागातली पॉप्युलेशन. तर ह्या छोट्या छोट्या टिप्स सरांनी दिल्या, तसंच महत्त्व सांगितलं. तर ते आपण सगळ्यांनी मिळून ते ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये आणूया. आणि खरोखर मी बघतो 3-3, 4-4 हंडे घेऊन बाया गावातल्या विहिरीवरून पाणी आणतात, बघवले जात नाही. आणि त्यांच्याच बाजूला डॅम आहेत ज्याच्यामुळे आपल्याला पाणी मिळतं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. धन्यवाद सर्वदे सर. आम्ही सचिनजींना आजच्या या कार्यक्रमाचं समारोप करण्यासाठी विनंती करतो. असं म्हणलं जातं की केवल सत्ता से मत करना परिवर्तन की आस, जागृत जनता के केंद्रों से होका अमर समाज. सर्वसाधारणपणे एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल नाही बोलत मी, सर्वसाधारणपणे आपल्या समाजातली मानसिकता अशी आहे की आपण काही जर कुठे चुका किंवा दोष दिसले तर ते सरकारवर त्याचं ठेपर ठेवायला आपल्याला बरं वाटतं. ही जी संविधानिक अधिकार आपल्याला प्राप्त झालेला आहे, त्याचबरोबर आपलं संविधानिक कर्तव्यसुद्धा आहे. याचा विचार आपण एक सुजाण नागरिक आणि एक देशाचे जबाबदार नागरिक म्हणून विचार करायला पाहिजे. उल्हासजींनी आणि सर्वोदय सरांनी जे विषय ठेवले आज, ते इतके महत्त्वाचे आहे की पाणी विषयाबद्दल कुणाला सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आहे. पाण्याला जीवन असं म्हणतो आपण, म्हणजे तो इतका आवश्यक म्हणण्यापेक्षा अनिवार्य भाग आहे की त्याच्याबद्दल प्रत्येकाने विचार करायलाच पाहिजे. BMCने किती पाणी दिलं हा विषय चर्चेचा नसून आपण ते पाणी मिळवण्यासाठी आत्ता जसं अर्धा 1 तास उल्हासजींनी जे मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे आपण आपल्या सोसायटीसाठी पाणी मिळवण्यासाठी काय करू शकतो हा विचार सगळ्यात महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा असं होतं की एखादी गोष्ट कठीण थोडीशी वाटली की आपण ती सोडून देतो, ही कटकट आणि ही झिकझिक कोण करणार. पण त्याचा जर दूरदृष्टीने विचार केला की ह्याचा पुढे जाऊन काय फायदा आहे, जसं एक इन्व्हेस्टमेंटची स्कीम असते ना, ती तुम्हाला नेहमी सांगते की अमुक 2-4 हजार तुम्ही आज गुंतवलेत तर पुढच्या 25 वर्षानंतर 20 वर्षांत तुम्हाला 5 लाख 10 लाख 25 लाख जी काय कॅल्क्युलेशन असेल ती पण ती मिळेल. आणि ती जी रक्कम असते ती जर आपल्याला आकर्षित करणारी ठरली तर आज आपण ते गुंतवणूक करायची मानसिकता दाखवतो. ही झाली आर्थिक गोष्ट. सरांनी उल्हासजींनी सांगितलं की पैसे साठवले जातात, पाणी साठवलं जात नाही आहे. तर हीच पाण्याच्या बाबतीत सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. आणि आज ही आपल्या सोसायटीमध्ये जी काय अडचण असेल तिथे तांत्रिक गोष्टी असतील, काही BMCच्या वगैरे पण गोष्टी असतील, तर त्याच्यावरती उत्तर शोधून थोडासा संयम दाखवून ती जर गोष्ट आपण आपल्या सोसायटीसाठी केली आणि एक चांगलं उदाहरण समाजामध्ये इतर लोकांसाठी जर आपण तयार केलं तर बऱ्याच वेळा एखाद्याने असं केलं म्हणून आपण करायला हरकत नाही अशी मानसिकता आपल्या समाजात दिसून येते. अशा 2-4 बिल्डिंगनी 10 बिल्डिंगनी जरी सुरुवात केली तर तो आकडा नंतर अतिशय वेगाने वाढत जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, हे इतर कुणासाठी नाही आहे, हे केवळ आपल्यासाठी आहे, स्वतःसाठी आणि आपल्या सोसायटीसाठी. हा जर विचार आपण केला आणि आजच्या तांत्रिक गोष्टींवर विचार केला, त्याच्यावरती काय अडचणी असतील तर उल्हासजी इथे मुलुंडमध्येच राहतात, ते नक्की येऊन आनंदाने, म्हणजे खरं त्यांचं कौतुक आहे, या वयातही ते एवढे ॲक्टिव्ह आहेत आणि इतक्या उत्स्फूर्ततेने ते काम करतात की त्यांच्याबरोबर असलं की माझा उत्साह नेहमीच वाढतो. आपण काय करतो ह्याच्यापेक्षा आपण काय करत नाही याचाच विचार माझ्या मनात जास्त येतो. तर अशा प्रकारे त्यांचा ज्ञानाचा, इतके वर्षाचा अनुभवाचा आपण उपयोग करून आपल्या समाजामधलं आपलं सोसायटी म्हणून जे स्थान आहे त्याच्यात पाणी हा जो अनिवार्य घटक आहे. मगाशी संतोषजींनी पण सांगितलं की पुढे जाऊन पाण्याचा एवढी अडचण होईल कारण की लोकसंख्या वाढते, पाणी पडते तेवढंच पडतं आहे,
त्याचे उपयोग इंडस्ट्रियलायझेशन आणि अनेक कुठल्या कारणांमुळे वाढत जात आहेत, तर ते शेवटी किती आपल्याला मिळेल हे हळूहळू कमी होत आहे. माझ्याकडे एक्झॅक्ट डेटा नाही आहे, पण 1947ला ज्यावेळी आपण स्वतंत्र झालो त्यावेळी पर माणशी भारतामध्ये किती घन मीटर पाणी मिळतं, त्याच्यापासून आज 2000मध्ये आणि आज 2025मध्ये किती घन क्युबिक मीटर ज्याला म्हणतात पाणी मिळतं, ह्याच्यात बरीच कमतरता झालेली आहे. त्याची बरीच कारणं आहेत, नैसर्गिक कारणं आहेत आणि आपण त्याच्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. तर अशा प्रकारे थोडासा एक ज्याला म्हणतात की जितना बडा संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी, हा संघर्ष आहे असं समजून आपल्या सोसायटीसाठी आपल्या समाजासाठी आपण थोडंफार तरी त्याच्यामध्ये आपला सहभाग देऊ शकलो आणि आपलीच पाण्याची कमतरता पुढे जाऊन कमी करू शकलो तर ते एक चांगलं उदाहरण होईल. आणि जी 10 ते 20% जी आपण वर्षभरात पाणी वापरतो त्याच्यात ही जी वाढ होणार आहे या रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे आणि बाकी सगळ्या गोष्टींमुळे, त्याच्यामुळे शेवटच्या महिन्यात जसं एप्रिल मे महिन्यात पाण्याचा तुटवडा जाणवायला सुरुवात होते. आणि हे कशावर अवलंबून असतं तर गेल्या वर्षी पाऊस जो तानसा वैतरणा या सगळ्या धरणांमध्ये जमा झालेला आहे त्याचा जो उपयोग होतो त्याच्यावर अवलंबून असतं. तर त्याच्यावर आपल्यामुळे जर मदत मिळाली तर आपलंही चांगलं होईल, आपल्याला पाण्याची टंचाई अजिबात जाणवणार नाही. भले मुंबईत 10% पाणी तुटवडा असेल, 20% पाणी तुटवडा असेल, आपण आपल्या सोसायटीने पाण्याचा आनंद घेतोय, हा एक सगळ्यात मोठा ज्याला म्हणतात विचार आपल्याला आनंद देऊन जाईल. आपण केलं त्याचं एक समाधान देऊन जाईल आणि ते इतरांना समाजामध्ये एक मार्गदर्शन होऊ शकेल असा विचार करून जरी आज आपण ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टींचा सर्व आपल्या सोसायटीने विचार केला तर ते जे कष्ट घेत आहेत त्याचं थोडंफार चीज झालं असं म्हणायला आपल्याला आनंद वाटेल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द. हॅलो, धन्यवाद. मी डॉक्टर सरोदे सरांचं आणि सचिनजी शिणोलीकर हे दोघेही जण आज वेळात वेळ काढून आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि मुलुंड पूर्वमधल्या ज्या सोसायटींपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आणि आज सगळी मंडळी इथे चांगल्या संख्येने उपस्थित राहिली त्या सगळ्या सभासदांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि आता आपण राष्ट्रगीत म्हणून आपला कार्यक्रम संपवतो. जनगण मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जल की तरंगा, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय है जय है जय है जय 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 है. भारत माता की